हॅलो डिअर स्टुडंट्स, आज परत तुमचं आपल्या केमिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये स्वागत आहे. आजचं आपलं लेक्चर आहे पॅकिंग इफिशियन्सीबद्दल. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पॅकिंगबद्दल डिस्कशन केलेलंच आहे. आय होप तुम्ही ते लेक्चर बघितलं असेल आपलं. तसंच आज पण आपण पॅकिंग इफिशियन्सीबद्दल डिस्कस करणार आहोत की व्हॉट इज अन अ पॅकिंग इफिशियन्सी अँड हाऊ टाईटली दॅट पार्टिकल्स विल बी अटॅच विथ इच अदर. म्हणजे किती जास्त क्लोजेस्ट, जेवढे जास्त क्लोज पार्टिकल्स एकमेकांशी अटॅच होतील तेवढी जास्त पॅकिंग चांगली होईल. म्हणजे जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं की ज्यावेळेस आपण विस्कळलेले कपडे एका बॅगमध्ये भरतो तर त्यावेळेस ती बॅगेमध्ये कपडे चांगले बसत नाही. ठीक आहे, पण जसे आपण घडी करून नीट प्रेस करून ते कपडे बॅगेमध्ये भरतो तर आपल्याला माहिती आहे की ते जे कपडे आहेत आपले ते चांगल्या पद्धतीने बसून जातात. तसंच आपलं पॅकिंग इफिशियन्सी पण आपल्याला म्हणते की जसं कोऑर्डिनेशन नंबर आपण डिस्कस केला, ठीक आहे, तसंच इथे पण जी पॅकिंग इफिशियन्सी आहे बेसिक, हा आपल्याला गिव्ह अ मेजर ऑफ हाऊ टाईटली पार्टिकल्स आर पॅक टुगेदर. पॅकिंग इफिशियन्सी काय दाखवते आपल्याला की जे पार्टिकल्स आहेत, आपल्याकडे जे पार्टिकल्स एकमेकांशी अटॅच होतात, आपण प्रिव्हियसली बघूनच आलेलो आहेत, वेगवेगळे स्ट्रक्चर आपण बघून आलेलो आहेत, ठीक आहे ना. ते स्ट्रक्चर तुम्ही नसेल बघितलं तर प्लीज आपले प्रिव्हियस लेक्चर बघा. त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने डिस्कशन केलेलं आहे, ठीक आहे ना. मग कसे हे पार्टिकल्स एकमेकांशी जोडले जातात, जेवढे चांगले जोडले गेले, जेवढे टाईटली एकमेकांशी जोडले गेले, तर त्याचनुसार आपली पॅकिंग इफिशियन्सी डिसाईड होते. त्याचनुसार आपण पॅकिंग इफिशियन्सीला काय करतो, डिसाईड करतो. मग तसंच आपल्याकडे येऊन जातं की जी पॅकिंग इफिशियन्सी आहे बेसिकली एक फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शन म्हणजे जसं आपण फ्रॅक्शनमध्ये नंबर लिहितो ना 2/3, ओके, 5/3, ओके, जसं आपण लिहितो 7/2, तर समथिंग दिस इज वॉट अ फ्रॅक्शन आहे. मग असं फ्रॅक्शन कोणतं, जसं पॅकिंग इफिशियन्सीचं फ्रॅक्शन आपण काढतो त्यावेळेस आपल्याला समजायला पाहिजे की पर्सेंटेज आहे टोटल स्पेस ऑक्युपाईड बाय दॅट स्पियर. बरोबर. जे स्पेरिकल पार्टिकल्स असतात ना, हे स्पेरिकल पार्टिकल्स केवढी जागा व्यापतात, केवढ्या जागेवरती ते येऊन बसतात, तर तेवढी चांगली पॅकिंग इफिशियन्सी असते. म्हणजे असंच आहे की कमी जागेमध्ये जेवढी कमी जागा असेल आणि त्या कमी जागेमध्ये जेवढे जास्त पार्टिकल्स येतील, तर तेवढी त्याची पॅकिंग इफिशियन्सी चांगली आहे. बरोबर. मग इथे पण समजून घेऊ आपण ह्याचा फ्रॅक्शन बेसिकली काय आहे. तर जो पॅकिंग इफिशियन्सीचा फ्रॅक्शन आपण बोलतो ना, तर व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द पार्टिकल इन अ युनिट सेल. ठीक आहे. म्हणजे एका युनिट सेलमध्ये जे आपले पार्टिकल्स आहेत, जेवढी जागा व्यापतात, ठीक आहे ना, बरोबर आहे. व्हॉल्यूम बेसिकली एक युनिट सेल आहे, याचा व्हॉल्यूम आहे. आपल्याला सगळ्यांना व्हॉल्यूम माहिती आहे, म्हणून मी काही त्याच्यावरती बोलत नाही आहे. ठीक आहे. मग व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द पार्टिकल, ठीक आहे. कोण ऑक्युपाय करणारे जागा, तर जागा ऑक्युपाय करणारे आपले पार्टिकल्स आहेत, ज्यांना आपण स्पियर म्हणतो. स्पेरिकल शेप जनरली कन्सिडर करतो एका पार्टिकलचा. ओके. मग त्याला जर आपण डिवाइड करून दिलं टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, म्हणजे आता समजा की हे एक आपली युनिट सेल आहे, ठीक आहे, आणि ह्या युनिट सेलमध्ये आपले हे पार्टिकल्स आहेत, ठीक आहे ना, असे अटॅच केलेले पार्टिकल्स आपण म्हणतो. हे एकमेकांच्या कुठे ना कुठेतरी हे जे आपले पार्टिकल्स आहेत ते जाऊन बसतील, ठीक आहे. तर हे पार्टिकल्स किती जागा व्यापतात, ठीक आहे, त्याचा व्हॉल्यूम आणि त्याला भागिले काय टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल, म्हणजे ही जी आपली ब्ल्यू कलरची युनिट सेल आहे तिचा व्हॉल्यूम, त्याने भाग देऊन देतो आणि मल्टिप्लाय जर 100 केला तर आपल्याकडे एक पर्सेंटेजमध्ये रिझल्ट येतो आणि तो पर्सेंटेजचा रिझल्ट म्हणजेच आपल्याकडे येते पॅकिंग इफिशियन्सी. त्यालाच आपण म्हणतो पॅकिंग इफिशियन्सी, ठीक आहे ना. सो आपल्याला ह्या सगळ्यांबद्दल म्हणजे पॅकिंग इफिशियन्सीजबद्दल डिस्कशन करायचं आहे, ठीक आहे. बट अगेन आय रिक्वेस्ट यू दॅट की जर तुम्हाला आपलं जे लेक्चर्स आहेत मी जे घेतो आहे परत तुमच्यासाठी जे लेक्चर्ससुद्धा नवीन 12वीसाठी सुरू केलेलं आहे, जर आवडलं तर प्लीज लाईक करायला विसरू नका. शेअर विथ युअर ईच अँड एव्हरी फ्रेंड, ठीक आहे. लेक्चरला आणि आपल्या चॅनलला पण शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांच्यासाठी मी परत रिक्वेस्ट करतो, ठीक आहे. सो लेट्स वी गो फॉरवर्ड हेअर. तर इथे बघा, जर तुम्हाला समजेल की पॅकिंग इफिशियन्सी, सगळ्यात पहिले आपण एक सिम्पल क्युबिक लॅटिक्सबद्दल डिस्कस करून घेऊ. एक सिम्पल क्युबिक लॅटिक्स जसं आपण म्हणतो, इथे तुम्हाला दिसतंय की एक सिम्पल क्युबिक लॅटिक्स कसा असतो आपला, जसं आपण प्रिव्हियसली बोललो होतो. तर सिम्पल क्युबिक लॅटिक्स जर आपण डिस्कस केलं तर तुम्हाला इथे दिसतंय ही एक डायग्राम आहे बघा, सिम्पल क्युबिक लॅटिक्स, ठीक आहे ना.
तर सिंपल क्युबिक लॅटिक्समध्ये एक एक पार्टिकल्स एकमेकांच्या खूप जवळ असतात ना, याच्यामध्ये एक वॉइड तयार होऊन जातो, म्हणजे एक खाली जागा असते, बरोबर ना, जसं तुम्हाला हे इथे दिसतंय. आता मला सांगा की ज्यावेळेस आपण स्पियरबद्दल डिस्कशन करतोय, तर मला सांगा हा सेंटर पॉईंट आहे, हा सेंटर पॉईंट आहे आणि हा एक गोल आहे बघा इथे. इथून एवढा ही काय असेल त्याची रेडियस असेल आणि मग ही याची रेडियस आहे, बरोबर? ही याची रेडियस आहे आर, बरोबर? तर रेडियस आपल्याला माहिती, दोघं मिळून ही जी जागा बनते इथून एवढं जे अंतर आहे हे आहे ए आपलं, आणि ह्या एलाच म्हटलं जातं आपलं एज लेंथ. याला काय म्हटलं जातं? तुमची एज लेंथ म्हटली जाते. ही आहे आपल्याकडे एज लेंथ, बरोबर? मग आता ही जी एज लेंथ आपण डिस्कस करतोय, अशी एज लेंथ, बरोबर आहे? तर एज लेंथ किती आहे? ए इज इक्वल्स टू 2 टाइम्स आर, कारण ही एका स्पियरची आर रेडियस एवढी आणि दुसरा स्पियर त्याला टच करून आहे, त्याची आर एवढी रेडियस, दोघं मिळून जे काही आपल्याकडे बनतंय ते काय आहे? एक एज लेंथ आहे ए, ठीक आहे? त्याचा अर्थ मग रेडियस किती असेल? जसं आपण रेडियसबद्दल डिस्कशन करतोय, तर आपल्याकडे जी रेडियस येते बघा, ए इज इक्वल्स टू आपण लिहितो ट्वाईस आर ना, तर टू आरला मल्टिप्लाय आहे की नाही, तर मग मल्टिप्लायचा आपण जर डिवाइड करून दिला तर रेडियस किती बनेल? रेडियस इज इक्वल्स टू एज लेंथ डिवायडेड बाय 2, बरोबर आहे? तर ही झाली रेडियस, बरोबर? मग आपण सिंपल क्युबिक लॅटिसबद्दल डिस्कस करतोय की नाही, ठीक आहे? तर सिंपल क्युबिक लॅटिसमध्ये रेडियस येते एज लेंथ डिवायडेड बाय 2, ठीक आहे ना? रेडियस किती येते? एज लेंथ डिवायडेड बाय 2, आणि एज लेंथ किती असते? 2 टाइम्स रेडियस. आणि मग तुम्हाला समजलं असेल की एज काय आहे आणि एज लेंथ काय असेल, बरोबर आहे? तर ही दिसते तुम्हाला इथे. हे जे डिस्टन्स आहे ते आहे आपलं एज लेंथ, एवढं ए आहे. इट इज नथिंग बट एज लेंथ आपण त्याला कन्सिडर करतो. आता राहिली गोष्ट व्हॉल्यूमची, ठीक आहे ना? काय व्हॉल्यूम? तर इथे पहिल्या स्टेपमध्ये आपण रेडियस काढून घेतली, दुसऱ्या स्टेपमध्ये आपण कॅल्क्युलेट करणार आहोत व्हॉल्यूम. तर सगळ्यांना पहिले एकदा सांगायचं इच्छितो मी की व्हॉल्यूम ऑफ स्पियर काय असतो आपला. एक स्पियर जर आपण घेतोय, बरोबर आहे ना, एक फुटबॉल काय स्पेरिकल शेप आहे, एक मार्बल एक स्पेरिकल शेप आहे, बरोबर आहे? तर मग एक व्हॉल्यूम, जर स्पियरचा व्हॉल्यूम मी काढला तर स्पियरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो 4/3 पाय आर क्यूब. हे लक्षात ठेवा, एका स्पियरचा व्हॉल्यूम असतो. हा फॉर्म्युला आहे, मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे, सगळ्यांना लक्षात यायला पाहिजे आणि सगळ्यांना पाठ पण पाहिजे. तर व्हॉल्यूम जो आहे, एका स्पियरचा व्हॉल्यूम किती असतो? 4/3 पाय आर क्यूब. आता तुम्हाला माहिती आहे की आर किती आहे. आर तुम्ही घेतला की ए डिवायडेड बाय 2, एज लेंथ डिवायडेड बाय 2. मग आपल्याला तेवढंच काम करायचं आहे, जिथे आर आपण आर क्यूब लिहिलं आहे तिथे ए डिवायडेड बाय 2ला पुट करायचं आहे ह्या जागेवरती, बरोबर? मग ज्यावेळेस आपण हे पुट करून देऊ, बघा इथे दिसतंय सगळ्यांना, हे आपण इथे पुट केलं ए बाय 2चा क्यूब. तर याचा अर्थ 4/3 जो आहे आपला पाय, हा होऊन जाईल ए क्यूब डिवायडेड बाय 2 इंटू 2 इंटू 2, बरोबर आहे? ए क्यूब ना, एचा क्यूब, तसा 2चा पण क्यूब ना, 1 2 आणि 3, ठीक आहे? 2चा पण आपण क्यूब लिहिला. तर मला सांगा 2 1 जा 2, 2 2 जा 4, ठीक आहे? 2 1 जा 2, 2 2 जा 4, कॅन्सल झाला, बरोबर आहे? मग राहिला किती इथे? इथे 1 राहिला आणि हा राहिला 2, बरोबर आहे? 2 3 जा 6 आपल्याकडे येऊन गेला. तर पाय ए क्यूब आपल्याकडे काय येऊन जाईल? एक व्हॉल्यूम येऊन जाईल, बरोबर आहे? तर व्हॉल्यूम किती आला बेसिक तुमच्याकडे? आता इथे बघा, तुमच्याकडे व्हॉल्यूम आला आहे हा, जो तुम्हाला दिसतोय 4/3, ठीक आहे, पाय ए क्यूब डिवायडेड बाय 2चा क्यूब आपल्याकडे 8 येतो ना, बरोबर आहे? तर 4 1 जा 4, 4 2 जा 8, आणि हा 2 इंटू 3 झाला 6. तर हा 4 तर कॅन्सल झाला आहे तुमच्याकडे, राहिला पाय आणि हा झाला ए क्यूब, ठीक आहे? तर 2 3 जा 6. मग व्हॉल्यूम किती आला आपल्याकडे? हा आपल्याकडे व्हॉल्यूम येतो बघा, टोटल व्हॉल्यूम आहे आपल्याकडे इथे हा एवढा आहे, ठीक आहे, बरोबर? तर हा आला आपला व्हॉल्यूम पाय ए क्यूब. तर सिंपल क्युबिक लॅटिसमध्ये जो व्हॉल्यूम, एका व्हॉल्यूमचा एक जो स्पियर आहे, ठीक आहे, एका स्पियरचा व्हॉल्यूम किती येतो सिंपल क्युबिक लॅटिसमध्ये? दॅट इज पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6. हा काय? एका सिंपल क्युबिक लॅटिक्सच्या स्पियरचा व्हॉल्यूम आहे, ठीक आहे? म्हणजे एका बलूनमध्ये किती हवा भरली त्याचा व्हॉल्यूम आपल्याला सांगतो, बरोबर आहे? तर मग तसंच इथे जो व्हॉल्यूम आहे आपल्याकडे आलेला, तो व्हॉल्यूम किती आहे? पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6 इज नथिंग बट अ सिंपल क्युबिक लॅटिसचा एक
व्हॉल्यूम येतो आपल्याकडे, बरोबर आहे. मग आता इथे आपल्याकडे व्हॉल्यूम तर आला, तर टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल, ठीक आहे. तर टोटल व्हॉल्यूम पण पाहिजे ना आपल्याला, कारण आपला फॉर्म्युला काय म्हणतो आपल्याला, की व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द पार्टिकल इन अ सिम्पल युनिट सेल. ओके, काही सिम्पल युनिट सेलमध्ये व्हॉल्यूम ऑक्युपाईड, आपण व्हॉल्यूम तर काढून घेतला, पण टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल पण आपल्याला माहिती पाहिजे ना. मग टोटल व्हॉल्यूमची गोष्ट आली आपल्याकडे, त्यावेळेस टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल दॅट इज सिम्पल क्युबिक युनिट सेल कंटेन ओनली वन पार्टिकल ना. तर सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये किती पार्टिकल असतात? फक्त एकच पार्टिकल असतो. तर व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द पार्टिकल, टोटल व्हॉल्यूमची गोष्ट, हा व्हॉल्यूम आला आपल्याकडे, ठीक आहे. तर व्हॉल्यूम येऊन गेला आपल्याकडे एका पार्टिकलचा. व्हॉल्यूम ऑफ स्पियर काय असतो? पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6. मग तसंच आपल्याकडे टोटल व्हॉल्यूम ऑफ द स्पियर, टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पियर सिम्पल क्युबिक युनिट सेल कंटेन, एकच पार्टिकल असतो सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये. तर व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द सिम्पल ऑक्युपाईड बाय द पार्टिकल इन युनिट सेल काय येईल? पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6 येऊन जाईल. तर मग आपल्याकडे आता आलं पॅकिंग एफिशियन्सी. पॅकिंग एफिशियन्सी दॅट इज व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द पार्टिकल इन युनिट सेल, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. मग आपण व्हॉल्यूम काढला पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6, आणि मग टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती आहे? ए क्यूब आहे, बरोबर आहे. काय ते? ए क्यूब. कसं आहे तर सांगतो तुम्हाला. आता हा जर तुम्ही बघितला तर ह्या पद्धतीने आपली एक सिम्पल क्युबिक युनिट सेल येते, बरोबर. तर आपण व्हॉल्यूम काढतो, हा ए 2 आणि हा झाला 3, बरोबर आहे. तर ए क्यूब आपल्याकडे काय निघून जाते? व्हॉल्यूम निघून जाते. तर हा आला ए क्यूब, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, आणि व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द पार्टिकल इन अ युनिट सेल. तर हा आपण पहिले काढला, हा नंतर काढला, बरोबर. तर मग आता याच्यामधला बघा, हा ए कॅन्सल, हा ए कॅन्सल होऊन जाईल, ए क्यूब कॅन्सल होऊन जाईल. राहिला पाय आणि 100, पाय 100 डिवायडेड बाय 6. जर आपण पायची किंमत टाकली 3.14 भागिले 6 जर केलं तर 52.36% इफिशियन्सी येते. कशाची इफिशियन्सी ही? तर 52.36% ऑफ टोटल स्पेस ऑक्युपाईड बाय द पार्टिकल इन सिम्पल क्युबिक लॅटिक्स. म्हणजे याच्यामध्ये 52%, 100%पैकी 52%, ठीक आहे, 52% जागा हे पार्टिकल ऑक्युपाईड करून घेतात. त्याच्यापैकी खाली जागा किती असते मग याच्यामध्ये? 47.64% जागा काय असते याच्यामध्ये? खाली असते. कशामध्ये? सिम्पल क्युबिक लॅटिसमध्ये, ठीक आहे. जे क्रिस्टल असतात, मेटलचे क्रिस्टल, पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन अ सिम्पल क्युबिक लॅटिक्समध्ये एवढी जागा आपल्याला खाली दिसते, ठीक आहे ना. मग आपण पुढे पण जाऊ शकतो. बघा, पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन अ बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस, ज्याला आपण BCC पण म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? BCC. तर मग BCCची इफिशियन्सी कशी काढता येईल आपण, ते पण इथे बघून घेऊ. सगळ्यात पहिले आपण कॅल्क्युलेट करतो रेडियस, ठीक आहे. जसं प्रिव्हियसमध्ये आपण बघितलं, सिम्पल क्युबिकमध्ये आपण बघितलं, तसंच आपण इथे पण करणार आहोत. सगळ्यात पहिले आपण कॅल्क्युलेट करणार आहोत दॅट इज व्हॉट अ रेडियस. तर जसं आपण BCCची गोष्ट करतो, बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिसची गोष्ट करतो, तर आपल्याला माहिती पाहिजे की पार्टिकल्स कॉर्नरमध्ये असतात, आणि एक जो पार्टिकल असतो त्याचे ॲडिशन 1 पार्टिकल्स त्याच्या सेंटरमध्ये आपल्याला दिसायला भेटतो, ठीक आहे ना, बरोबर. म्हणजे पार्टिकल्स ऑक्युपाईड द कॉर्नर अँड इन ॲडिशन 1 पार्टिकल इज ॲट द सेंटर ऑफ द क्यूब. म्हणजे जसं तुम्हाला इथे स्ट्रक्चर दिसतंय ह्या पद्धतीने, जसं हे तुम्हाला दिसतंय, तर सेंटरमध्ये एक असतो आणि बाकीचे जे पार्टिकल्स आहेत ते कॉर्नरवरती आपल्याला दिसतात याच्यामध्ये, ठीक आहे. मग आता इथे एक काम करू आपण, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पायथागोरस थेरम आपण शिकून आलेलो आहेत ना. तर मग इफ युजिंग पायथागोरस थेरम, सगळ्यात पहिले आपण ट्रायंगलचा यूज करू. बघा इथे दिसतोय FED, हा जो ट्रायंगल दिसतोय तुम्हाला FEDचा ट्रायंगल, त्याच्यामध्ये हा 90 डिग्री तुम्हाला दिसत असेल. तर ह्या 90 मधला ह्याचा यूज करतोय आपण, ठीक आहे, FED. तर इथे ही झाली हायपोटेनियस साईड, आणि हे बाकी 2 साईड. तर इथे क्यूबमध्ये ही पण ए आहे, ही पण ए आहे, कारण इथे सगळेचे सगळे काय असतात? सेम लेंथ असतात क्यूबमध्ये. मग क्यूब जर बनतोय आपल्याकडे तर सेम लेंथ आहे. मग आता अँगल ई तर 90 डिग्री, तर पायथागोरसमध्ये जर ही हायपोटेनियस असेल तर आपण हायपोटेनियसचा स्क्वेअर करतो, तर FDचा स्क्वेअर. नंतर आपल्याकडे येऊन जाते FEचा स्क्वेअर, ही FEचा स्क्वेअर, नंतर
डी ई और ई डीचा स्क्वेअर आपण घेऊन घेऊ. ठीक आहे. तर ही आहे ए, ही पण आहे ए, तर दोघांचा स्क्वेअर आपण काढून घेऊ. आणि ही झाली ही तिथून ही आपली हायपोटेनियस एफ डी. ठीक आहे. तर एक ए स्क्वेअर दुसरा ए स्क्वेअर दोघं मिळून ट्वाईस ए स्क्वेअर आपल्याकडे बनून जाईल. ठीक आहे. मग दोघं ट्वाईस ए स्क्वेअर झाले. नंतर आपल्याकडे अजून एक ट्रायंगल बनतो. जर तुम्ही समजला तर तुम्हाला समजेल. हा एक आहे बघा असा. ठीक आहे. याच्यामध्ये अँगल डीला 90 फॉर्म होतोय. म्हणजे इथे ए एफ डी, इथे बघा हा ए एफ डी हा 90 डिग्रीचा ट्रायंगल आहे आपल्याकडे. तर ए एफ डीमध्ये डीला 90 डिग्री आहे आपल्याकडे आणि आपल्याकडे जी हायपोटेनियस आहे ती हायपोटेनियस आहे ए एफ. ठीक आहे. हायपोटेनियस ए एफ आहे. तर इथे आहे हा आपला 90 डिग्रीचा. तर हायपोटेनियस ए एफचा स्क्वेअर बरोबर ए डीचा स्क्वेअर अँड एफ डीचा स्क्वेअर आपण घेऊन घेऊ. बरोबर आहे. तर ही पण आहे ए, ही पण आहे आपल्याकडे ए आता. ठीक आहे. तर मग एक तर आपण काढलेली एफ डी. ठीक आहे. एफ डी आपण काढली आहे ट्वाईस ए स्क्वेअर. ठीक आहे. आणि ए डी आपल्याला माहिती आहे दिस इज व्हॉट दिस इज अ लेंथ. ठीक आहे. ए डीची लेंथ आपण ही कन्सिडर करतोय. बरोबर आहे. आणि ही ए एफ स्क्वेअर आपल्याला काढायची. ठीक आहे. तर मग बघा जसा हा तर ए स्क्वेअर येऊन जाईल. बरोबर. ए डी ना काय आपल्याकडे ए सगळ्यांची लेंथ सारखी असते की नाही. मग आपल्याकडे हा आला ए स्क्वेअर, दुसरा ट्वाईस ए स्क्वेअर आपण पुट करून दिला, तिसरा झाला म्हणजे 2 ए स्क्वेअर आणि 1 ए स्क्वेअर. ती दोघं मिळून किती झाले 2 आणि 1 3 ए स्क्वेअर येतील. बरोबर आहे. हा स्क्वेअर आहे क्यूब नाही आहे लक्षात ठेवा. सो हा स्क्वेअर होता. तर स्क्वेअरचा ट्रान्सफर करून स्क्वेअर रूट करून दिला, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करून. ठीक आहे. नंतर मग ह्याचा स्क्वेअर आणि हा रूट कॅन्सल करून दिला. ठीक आहे. ए स्क्वेअरचा जसं आपण लिहितो ना याला, जर रूट लिहिला तर थ्राईस ए आणि हा रूटमध्ये लिहू आपण. तर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाला तर राहणार काय √3 आणि ए. तर ह्याला आपण ह्या पद्धतीने लिहू. म्हणजे ए एफची जी लेंथ आहे आपल्याकडे ती आहे √3 ए. बरोबर. आता राहिली गोष्ट ए आणि एफ पासूनची. ठीक आहे ना. हे नीट समजून घ्या जरा. दिसते तुम्हाला इथे 3 स्पियर आहेत ए आणि एफमध्ये. किती स्पियर आहेत 3 स्पियर येतात. म्हणजे 3 पार्टिकल्स आहेत. ह्या पार्टिकलचं हे म्हणजे इथून जर आपण बघितलं तर हा आर, हा एक आर, इथून एवढा हा एक आर येऊन जाईल आणि इथून एवढा हा एक आर येईल. म्हणजे टोटल आर किती झाले 4. ठीक आहे. 4 आर येऊन जातील. तसंच मी तुम्हाला इथे पण सांगितलं आहे बघा जरा. ए आणि एफमध्ये टोटल स्पियर किती ॲड होत आहेत तर आपले 1 2 आणि 3 आणि इथे एक आर, दुसरा आर, तिसरा आणि हा चौथा आर. बरोबर आहे. म्हणजे ए एफ किती आहे आपला तर 4 आर आहे. जर 4 आरला मी इथे पुट करून दिलं ए एफच्या जागेवरती तर मग त्याच्या वेळेस माझ्याकडे जे येईल दॅट इज 4 आर इक्वल्स टू √3 ए. तर रेडियस किती येईल बघा बरं. मग हा 4 मल्टिप्लाय साईड चेंज करताना झाला डिवाइड म्हणजे √3/4 ए ही आपल्याकडे आली रेडियस जी आपण सगळ्यात पहिले काढली. नाव वी कॅल्क्युलेट अ व्हॉल्यूम ऑफ स्पियर. फॉर्म्युला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून फॉर्म्युल्यावरती बोलायची गोष्टच येत नाही आपल्याला. 4/3 पाय आर क्यूब. नीट लक्षात ठेवा. पहिली स्टेप रेडियस, दुसरी स्टेप व्हॉल्यूम ऑफ स्पियर. ठीक आहे. मग आपल्याकडे इथे रेडियस आली किती आता ते ही रेडियस आहे आपली √3/4 ए. एवढी रेडियस आलेली आहे. तर ह्या रेडियसचा यूज करून आपण काय करणार आहोत आता याला आपण इथे आरमध्ये पुट करून देऊ. ठीक आहे. तर पुट केल्यानंतर बघा जसं आपल्याकडे हा 4/3 येऊन जाईल. 4/3 पाय आणि आर क्यूब जसा √3/4. ओके. ए याचा आला आपल्याकडे क्यूब. ठीक आहे. तर क्यूब आपण घेऊन घेतला. ठीक आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल ह्या पद्धतीने. ठीक आहे. दिस लाईक दिस. सो दॅट हेअर नाव वी यूज सगळ्यांना क्यूब वेगवेगळा देऊन देतो. याला क्यूब वेगळा, एचा क्यूब वेगळा आणि 4चा क्यूब येतो आपला 4 × 4 × 4 किती येतो 64. बरोबर आहे. सो नाव दॅट इज 64 हेअर
4ने जर डिवाईड करून दिलं तर हा येऊन जाईल आपला 16, बरोबर आहे. 4 चोक 4 1 जा 4, ठीक आहे. दॅन 6 चोक 24 म्हणजे 16 झाले टोटल. 16 चोक 64 आपल्याकडे येऊन जातात, बरोबर आहे. तर हे आले 16 4ने भाग दिल्यानंतर. तर 4 कॅन्सल झाला आपला, राहिला पाय आणि ह्याचा क्यूब लिहिला आहे बघा मी इथे, दिसतो सगळ्यांना. हा आला क्यूब क्यूब क्यूब, बरोबर आहे. √3चा क्यूब आणि हा ए क्यूब ॲज इट इज, कारण हे सगळ्यांचं क्यूब होतं की नाही इथे. म्हणजे आपल्याकडे आला होता ना √3/4 ए ब्रॅकेटचा क्यूब होता. तर सगळ्यांना क्यूब करून दिला आपण, ठीक आहे. हा आला एक. दुसरा हा ए क्यूब आला, एचा क्यूब, √3चा क्यूब आणि 4चा पण आपण क्यूब लिहिला, बरोबर आहे. मग ह्याच्यानंतर आपल्याकडे येऊन जातं बघा, हा आता याला बघा रूट इंटू रूट, ठीक आहे, कॅन्सल होऊन जाईल तुमचा. √3 इंटू √3, तर आपल्याकडे येऊन जाईल फक्त 3, ठीक आहे. हा आला फक्त 3 आणि हा √3 हा इथे लिहिला बघा. दॅन वी हॅव अ पाय हेअर, हा पाय आला आणि हा ए क्यूब आला, दोघं लिहून ठेवलेत, ठीक आहे. सो हेअर दॅट इथे अजून आपल्याकडे येऊन जाईल या पद्धतीने ए क्यूब पाय थ्राईस √3 आणि हा डिवाईडचा 3 आहे आपल्याकडे, हा ऑलरेडी होता की नाही. पहिला जो √3 आपण यूज केलेला आहे हा एक, आणि हा 3 इथे कॅन्सल होऊन जाईल. मग राहिला आपल्याकडे √3 ए क्यूब पाय अपॉन 16. मग हे जो व्हॉल्यूम आहे आपल्याकडे, एका पार्टिकलचा जो व्हॉल्यूम आपल्याकडे येतो इथे, हा बघा जरा, दॅट इज वॉट √3 ए क्यूब पाय अपॉन 16, हा एका पार्टिकलचा आपल्याकडे व्हॉल्यूम आला, ठीक आहे. सो नाव हेअर व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल निघून गेला, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर निघून गेला. तर टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स म्हणजे पार्टिकल्स किती आहेत टोटल, 2 पार्टिकल आहेत तिथे ना. कारण आपली जी BCC आहे, ठीक आहे, दॅट इज बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, हिच्यामध्ये आपण शिकून आलो आहे की 2 पार्टिकल्स येतात, ठीक आहे. कारण कॉर्नरवरचा एक आणि सेंटरमध्ये एक असतो आपला, तर टोटल आले 2. मग व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द पार्टिकल इन BCC युनिट सेल, तर आपण त्याला मल्टिप्लाय करणार आहोत 2ने, ठीक आहे. म्हणजे जो व्हॉल्यूम आपण काढला, हा जो आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करून आणलेला आहे √3 ए क्यूब पाय डिवायडेड बाय 16, याला आपण मल्टिप्लाय करणार आहोत 2ने, कारण किती पार्टिकल आहेत, 2 पार्टिकल आहेत. हे कशासाठी, फक्त एका पार्टिकलसाठी. सो व्हेन वी मल्टिप्लाय दिस विथ 2 8 जा 16 होऊन जातील की नाही, कारण डिवाइडला होता हा 16 आणि हा आला होता 2, बरोबर. तर हा 2 जो होता आपला, त्याच 2चा यूज करून 2 1 जा 2, 2 8 जा 16, तर डिवाइडला आला आपला 8. आता √3 ए क्यूब डिवायडेड बाय √3 ए क्यूब पाय डिवायडेड बाय 8 आपल्याकडे येऊन जातील. मग आता आपण काय करू शकतो, आपल्याकडे व्हॉल्यूम निघून गेला, तर टोटल व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे. टोटल व्हॉल्यूम किती असतो क्युबिक युनिट सेलचा, तो असतो ए क्यूब, बरोबर आहे. आणि आपण आत्ता काढला व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द पार्टिकल इन युनिट सेल, तर √3 ए क्यूब पाय डिवायडेड बाय 8. तर मग आता राहिली गोष्ट ए क्यूब गेट कॅन्सल आउट, ठीक आहे. ए क्यूब कॅन्सल होऊन जाईल आणि हा 8 डिवाइडला आपण लिहू शकतो. तर मग राहिला √3 पाय अपॉन 8 इंटू 100, कारण हाच आपला इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे. तर इथे जी इफिशियन्सी निघते आपली, ती आहे दॅट इज वॉट आफ्टर कॅल्क्युलेटिंग दिस. इथे राहिलं काय, √3ला आपण मल्टिप्लाय करणार आहोत पायने डिवायडेड बाय 8 इंटू 100. सो आफ्टर सॉल्विंग दिस वी हॅव अ इफिशियन्सी इज दॅट द 68% इफिशियन्सी याच्यामध्ये येते. म्हणजे BCCची जी पॅकिंग इफिशियन्सी आहे ती 68% आहे. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण FCCची सिंपल क्युबिक युनिट सेलची इफिशियन्सी काढली होती, ती इफिशियन्सी येत होती आपली 52.36%, ठीक आहे. फक्त 52% इफिशियन्सी आहे, 50%. इथे जर तुम्ही ऑलमोस्ट कॅल्क्युलेशन केलं तर त्यावेळेस आपल्याला समजते की जी आपली युनिट सेल आहे, म्हणजे जे आपला BCC आहे, त्याची इफिशियन्सी आहे 68%, ऑलमोस्ट इक्वल्स टू 70% इफिशियन्सी आहे BCCची. म्हणजे पॅकिंगचा विचार करा की हेअर हाऊ मच पॅकिंग इज देअर, म्हणजे किती चांगली इफिशियन्सी ह्याची असेल आपल्याला इथे समजून जाते. फक्त 32% इथे वॉइड असतं,
ठीक आहे ना. जसं आपण बोलत आलो ना, की इथे खाली इथे एक जागा पोकळ राहून जाते, पोकळ भाग राहून जातो. तर तोच आहे व्हॉइड आणि एक एम्प्टी स्पेस जो व्हॉइड व्हॉल्यूम इथे राहून जातो. तर इथे बेसिक इफिशियन्सी आपल्याकडे किती येते? दॅट इज व्हॉट 68% इफिशियन्सी आहे BCCची. ठीक आहे. बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेलची इफिशियन्सी आहे 68%. ठीक आहे. सो आफ्टर दिस नाव हिअर वी डिस्कस अबाउट अँड पॅकिंग इफिशियन्सी ऑफ फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिस. FCC पण त्याला म्हटलं जातं, नाहीतर मग त्याला CCP पण म्हटलं जातं. अदरवाईज HCP पण आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. अशी 3 नावं आहेत. दॅट इज अ पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल. दॅट इज व्हॉट जे FCC स्ट्रक्चरमध्ये येतात किंवा CCPमध्ये येतात, अदरवाईज HCPमध्ये येतात. तर यांची इफिशियन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण सेम प्रोसिजरचा यूज करू. ॲज वी आर युझिंग दिस. सगळ्यात पहिले आपण कॅल्क्युलेट करतो दॅट इज व्हॉट रेडियस ऑफ पार्टिकल. स्पियरची रेडियस आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. पण याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले ॲझ्युम करणार आहोत की जो कॉर्नरचा पार्टिकल आहे आर ॲझ्युम टू बी टच द पार्टिकल्स ॲट द सेंटर. ठीक आहे ना. कुठे जे कॉर्नर आहेत ते जे पार्टिकल्स आहेत विच विल बी सेंटरमध्ये टच करतात. ठीक आहे. म्हणजे नीट समजून घ्या हां, नाही तर मग कन्फ्युजन होईल. दॅट इज द कॉर्नर पार्टिकल. कोणते पार्टिकल्स? हे कॉर्नरवाले पार्टिकलची आपण गोष्ट करतोय. ओके. आर ॲझ्युम टू टच द पार्टिकल. ओके. टच द पार्टिकल्स ॲट द सेंटर ऑफ ABCD. ठीक आहे. कुठे? सेंटरमध्ये टच करतायत. ABC अँड Dच्या कॉर्नरमध्ये कुठे टच करतात? हे सेंटरमध्ये टच करतात. एवढं लक्षात ठेवा. बरोबर. सो दॅट इज द कॉर्नर पार्टिकल आर ॲझ्युम टू टच. काय केलं आपण अजम्पशन? दॅट इज द कॉर्नर पार्टिकल ॲझ्युम टू टच द पार्टिकल ॲट द सेंटर. ठीक आहे. ऑफ फेस ABCD. याच्यामध्ये आपण परत ट्रायंगल कन्सिडर करणार आहोत ABC. इथे जसा तुम्हाला हा ट्रायंगल दिसतोय ABC वाला ट्रायंगल, बरोबर आहे. हा दिसतोय तुम्हाला ABCचा ट्रायंगल. तर ह्या ABC ट्रायंगलमध्ये आपल्याला हे दिसेल की इथे हा जो 90 डिग्री बनतोय, हा दिसतोय 90 डिग्री फॉर्म होतोय. इथे नीट क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. ही जी डायग्राम तुम्हाला दिसते तर इथे आहे आपला हा 90 डिग्रीचा पोर्शन. ठीक आहे. सो हेअर इज दॅट अगेन वी हॅव अ 90 डिग्री हेअर. अगेन वी आर युझिंग दिस. आपण इथे काय करू शकतो परत याच्यामध्ये आपण पायथागोरस यूज करू शकतो. ठीक आहे. मग पायथागोरस यूज केला तर AC आपली हायपोटेनियस आहे की नाही? ही हायपोटेनियस आहे. बरोबर. तर ACचा स्क्वेअर आपण लिहू. AC स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आपण यूज करून घेऊ. आणि परत एकदा आपल्याला माहिती ही लेंथ आहे A, ही पण लेंथ आहे A. तर Aचा स्क्वेअर कारण दोघांचा ABचा स्क्वेअर BCचा स्क्वेअर होता. दोघांचा स्क्वेअर झाला A प्लस A ट्वाईस A स्क्वेअर आपल्याकडे येऊन जाईल. सो दॅट इज वॉट AC इज इक्वल्स टू ट्वाईस रूट आपल्याकडे येऊन जाईल. बरोबर आहे. AC इज इक्वल्स टू रूट A. बरोबर. परत एकदा सांगतो कारण AC स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड जर केलं तर याचा स्क्वेअरचा आणि रूट दोघं कॅन्सल होऊन जातील. जसा हा आपल्याकडे आला ट्वाईस A स्क्वेअर, याला पण रूटमध्ये टाकलं तर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल आणि हा फक्त जो 2 आहे आपला तो रूटमध्ये राहून जाईल. बरोबर. म्हणजे आला A रूट 2. दिसतोय हा इथे? नीट बघा. रूट 2A AC आला. आणि ACची लेंथ आपल्याला परत एकदा माहिती आहे कारण 3 जर पार्टिकल एकमेकांना टच करत असतील तर ACची लेंथ आपल्याकडे येऊन जाईल 4R. ओके. किती R येतात त्याच्यामध्ये? 1, हे 2R आणि हा 1R. टोटल झाले 4R. ठीक आहे. मग AC परत आपण इथे रिप्लेस करून देऊ बघा. हा आपण AC रिप्लेस केला तर AC 4R. ठीक आहे. 4R इज इक्वल्स टू रूट 2A. ठीक आहे. तर A आपल्याला पाहिजे रेडियस, तर रेडियस R इज इक्वल्स टू 4 मल्टिप्लायचा डिवाइड होऊन जाईल. रूट 2 डिवायडेड बाय 4 अपॉन A होऊन जाईल. ठीक आहे. तर मी ह्या 4ला असं न लिहिता एक काम करतो, ह्या पद्धतीने लिहितो बघा. जरा ह्याला नोटीस करा. जर मी याला असं लिहिलं रूट 2A, 4चा जागा रिप्लेस करतो 2 इंटू 2 लिहितो आहे. बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे की रूट 2 अपॉन 2 हा आपला असतो 1 अपॉन रूट 2. काय असतो? 1 अपॉन रूट 2. पण ह्या पद्धतीने त्याला लिहितो. तर मग ह्याला रिप्लेस करणार आहे मी बघा. त्याच्या जागेवरती 1 अपॉन रूट 2 लिहिणार आहे. बरोबर. तर मग जर मी याला असं लिहिलं तर माझ्याकडे येऊन जाईल बघा. ही जो प्लेस आहे आणि हा A अपॉन 2 ॲज इट इज आहे. A अपॉन 2 ॲज इट इज आला. ओके.
आणि हा 1/√2 हा √2 लिहिला आहे बघा, लाईक दिस. जर मी ह्याला परत एकदा तुम्हाला लिहून दाखवलं तर a/2 ॲज इट इज आहे इंटू 1/√2 आला. ठीक आहे, तर मी याला लिहू शकतो a/1 a डिवायडेड बाय 2√2. तर ही आली रेडियस आर. रेडियस आर किती आहे? a/2√2 आली आपल्याकडे रेडियस. देन व्हॉट वी हॅव अ व्हॉल्यूम हिअर. व्हॉल्यूमचा आपण यूज करतो 4/3 पाय आर क्यूब आणि ए आर आपल्याला माहिती आहे a/2√2 आहे. सो जस्ट वी चेंज इट, एची व्हॅल्यू पुट केली बरोबर. देन वी गेट अ व्हॉल्यूम हिअर. इथे आपला जो व्हॉल्यूम येतो तो कसा येतो? एचा क्यूब आपण साईडला लिहून घेतला, 1/2√2 लिहिला. ठीक आहे, तर 2चा क्यूब येतो आपल्याकडे 8. ठीक आहे, 2 × 2 × 2, 2 2 जा 4, 4 2 जा 8, हा आला 8. आणि राहिला √2, √2 × √2 × √2 बरोबर आहे. 2√2 बरोबर आहे. √2 × √2 आपल्याकडे येऊन जातो 2 आणि हा आला 2. सो वी गेट हिअर 2√2. ठीक आहे, सो दॅट 4 2 जा 8 होऊन जाईल आपल्याकडे. ठीक आहे, 4 2 जा 8. अँड देन हा जर 4 2 जा 8 झाला तर इथे बघा 4 2 जा 8. ठीक आहे, देन हिअर वी कॅन राईट इट लाईक पाय ए क्यूब डिवायडेड बाय थ्राईस इंटू 2 × 2√2. कारण हा 4 आणि हा 8 कॅन्सल झालेला आहे आपला ना. मग राहिला 3 2 2√2. तर 2 2 जा आपल्याकडे आला 4. ठीक आहे, आणि 4 3 जा 12. ठीक आहे, किती झाले? 12. म्हणजे फायनली वी गेट हेअर दॅट व्हॉल्यूम जो आहे इथे जो व्हॉल्यूम येईल एका स्पिअरचा व्हॉल्यूम येईल तो आपल्याकडे पाय ए क्यूब डिवायडेड बाय 12√2. हा व्हॉल्यूम आहे एका स्पिअरचा, एका पार्टिकलचा. बट आपण FCCची गोष्ट करतोय ना, तर FCCमध्ये टोटल जर मी पार्टिकल सांगितले तर ज्याच्यामध्ये 4 पार्टिकल्स येतात. किती पार्टिकल असतात? 4 पार्टिकल. म्हणजे व्हॉल्यूमला आपल्याला एकाची व्हॉल्यूम आहे पाय ए क्यूब डिवायडेड बाय 12√2 तर मल्टिप्लाय बाय 4. म्हणजे 4 1 4, 4 2 8, 4 3 12 बरोबर आहे. मग हे कॅन्सल होऊन 4 3 12 हे 3 राहिले. तर मग इथे आपल्याकडे काय होतो? पाय ए क्यूब अपॉन थ्राईस √2. सो जस्ट वी कॅल्क्युलेट नाव अ पॅकिंग इफिशियन्सी. व्हॉल्यूम आला हा आणि टोटल व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे ए क्यूब आहे. ठीक आहे, सो दॅट पाय ए क्यूब गेट कॅन्सल आउट. राहिला पाय अपॉन 3√2 बरोबर आहे. तर ए क्यूब कॅन्सल झाला ॲक्च्युली. पाय अपॉन 3√2 राहून जाईल मल्टिप्लाय बाय 100 आपण याला करून घेऊ. सो आफ्टर सॉल्विंग दिस तर याची जी इफिशियन्सी येते FCCची ती असते 74%. म्हणजे BCCची इफिशियन्सी 68%. ठीक आहे, सिम्पल क्युबिकची आहे आपली 52% समथिंग 0.36. ठीक आहे, तर सगळ्यात जास्त इफिशियन्सी कोणाची आहे? FCCची. म्हणजे FCC स्ट्रक्चरमध्ये जे मेटल्स असतात त्यांच्यामध्ये एफिशियन्सी खूप जास्त येते. कारण इथे जे FCC आहे फक्त 26% जागा याच्यामध्ये एम्प्टी असते. ठीक आहे, बाकीच्या सगळ्या जागा याच्याने म्हणजे 74% जागा हे भरून ठेवतं. कोण भरून ठेवतं? जे आपलं FCC आहे ते 74% जागा 74% जागा याच्यामध्ये पॅक्ड असते. ठीक आहे, दिस इज व्हॉट द व्हॉल्यूम अँड पॅकिंग इफिशियन्सी आपण काढल्या. तिघं पॅकिंग इफिशियन्सी आपण इथे कॅल्क्युलेट करून बघितल्या. एक पॅकिंग इफिशियन्सी आपली जी होती ती सिम्पल क्युबिक लॅटिसची होती. दुसरी आपण BCCची काढली, बॉडी सेंटर क्युबिक लॅटिसची. आणि तिसरी जी इफिशियन्सी आपल्याकडे येते दिस इज व्हॉट आहे ना FCCसाठी येऊन गेली. सो नाव वी डिस्कस अबाउट द नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल्स इन एक्स ग्रॅम. म्हणजे जर आपण गोष्ट करतोय की मोजण्याचीच गोष्ट आहे, कारण इथे तर आपण क्युबिक सेल तर बघू शकत नाही. मग आपण एक विचार करू ना की आपण काही ग्रॅमचं एक मेटल घेऊ. म्हणजे एक्स ग्रॅम आपल्याकडे एक मेटल आहे आणि ह्या एक्स ग्रॅममध्ये ठीक आहे किती पार्टिकल्स असतील आणि किती युनिट सेल असतील त्याला कसं कॅल्क्युलेट करता येईल ह्याच्यावरती आपण काम करायला पाहिजे. ह्याच्यावरती आपण फॉर्म्युला बनवायला पाहिजे. ठीक आहे ना. म्हणजे एक मेटल मी घेतलं, एक्स ग्रॅम मेटल मी घेतलं, 1 kg घेतलं, 2 kg घेतलेले. तर एक्स ग्रॅममध्ये
ठीक आहे. 1000 ग्रॅममध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल किती असतात, ठीक आहे ना. एक मेटल क्रिस्टलमध्ये त्याला आपण कॅल्क्युलेट करून बघू. बघा, नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटॅलिक क्रिस्टल, ठीक आहे. तर एक्स ग्रॅमच्या मेटॅलिक क्रिस्टलमध्ये किती पार्टिकल्स येतात आणि किती युनिट सेल येतात ते आपण इथे अंडरस्टँड करून घेऊ, ठीक आहे. सगळ्यात पहिले काही गोष्टी आपण अंडरस्टँड करायला पाहिजे. स्मॉल एनचा अर्थ येईल नंबर ऑफ पार्टिकल्स, ठीक आहे. ए क्यूब म्हणजे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. युनिट सेलचा व्हॉल्यूम काय असेल आपली, ठीक आहे. एक युनिट सेल आपण जशी म्हणतो ही युनिट सेल, मी परत परत सांगतोय, सगळ्यांची लेंथ क्यूबमध्ये सारखी असते. ए ए ए सगळे एच असतात. सगळ्यांची लेंथ सारखी असते. मी म्हणणार कमी जास्त आहे असं काही नसतं, तर सगळ्यांची जी लेंथ असते ती सारखी असते. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेलची व्हॉल्यूम किती आहे, ए क्यूब आहे. डेन्सिटी ऑफ युनिट सेल आहे रो, ज्याला आपण म्हणतो मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटीची गोष्ट एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. म्हणजे एक गाव आहे आणि ह्या गावामध्ये 100 लोक राहतात, ठीक आहे. आणि हे एक गाव आहे, तेवढंच गाव आहे जेवढं आहे, जेवढा एरिया ह्या गावाचा आहे तेवढाच एरिया ह्या पण गावाचा आहे, ठीक आहे. जरा छोटं काढतो म्हणजे तुम्हाला समजेल. 100 आणि हे आलं सेम तेवढ्याच एरियाचं तेच गाव आहे. इथे राहिले आपले 1000 लोक. फरक किती आहे, म्हणजे डेन्सिटी कोणाची जास्त असेल, तर ज्या गावामध्ये खूप जास्त लोक राहतात त्या गावाची डेन्सिटी जास्त असेल. ज्या गावामध्ये कमी लोक राहतात त्याची डेन्सिटी काय असेल, कमी असेल. म्हणजे ज्या क्युबिक सेलमध्ये, ज्या युनिट सेलमध्ये जास्त पार्टिकल्स आहेत तर त्याची डेन्सिटी जास्त जास्त असेल, आणि ज्या युनिट सेलमध्ये पार्टिकल्स कमी आले तर त्याची डेन्सिटी कमी आहे. हे नीट समजून घ्या, बरोबर आहे, समजलं. तर मग आली इथे आपली डेन्सिटी. कॅपिटल एमचा यूज होतो मोलर मास, ठीक आहे. मोलर मास ऑफ युनिट सेलसाठी आपण त्याचा यूज करतो, ठीक आहे. सो लेट्स वी गो फॉरवर्ड हिअर. आता मास म्हणजे डेन्सिटी जी गोष्ट आपण करतोय ना, तर डेन्सिटी म्हणजे काय असतं बेसिक समजून घ्या, की डेन्सिटी इज नथिंग बट अ मास अपॉन व्हॉल्यूम. फॉर्म्युला आहे डेन्सिटी काय असते, मास अपॉन व्हॉल्यूम, ठीक आहे. सो दॅट इज नंबर ऑफ पार्टिकल. हीच डेन्सिटी आपल्याला पाहिजे, की नंबर ऑफ पार्टिकल युनिट सेल, एका युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स आहेत, आणि युनिट सेलचा व्हॉल्यूम काय, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. त्याला आपण ज्या वेळेस मोलर मास अँड ॲव्होगाड्रोज नंबरने मल्टिप्लाय करून देतो त्यावेळेस आपल्याकडे काय येऊन जाते, डेन्सिटी येऊन जाते एका युनिट सेलची, ठीक आहे. मग आपण नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल कॅल्क्युलेट करतोय. मग इथे आपल्याकडे डेन्सिटी आली. दॅट इज वॉट अ बेसिक डेन्सिटी इज नथिंग बट हेअर काय येते आपल्याकडे, दॅट इज रो इज इक्वल्स टू, ठीक आहे, एन म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स, ए क्यूब व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, ठीक आहे. आणि हा आला आपल्याकडे मोलर मास आणि ॲव्होगाड्रोज नंबर, दॅट इज एन ए ॲव्होगाड्रोज नंबर म्हटला जातो, बरोबर. तर मग मोलर मास किती असेल, ठीक आहे, मोलर मास. सो हा मोलर मासचा जर फॉर्म्युला आपण काढला तर हा मल्टिप्लाय, हे दोघं मल्टिप्लाय तर डिवाईड होऊन जातील. तर बघा, आपल्याला यम पाहिजे, फक्त एन नको आहे इथे, ठीक आहे. तर एन मल्टिप्लाय डिवाईड झाला, हा इथे आपण डिवाईड करून लिहिला त्याला, ठीक आहे. नाव हे डिवाईड होते दोघं तर मल्टिप्लाय झाले. कोणाला मल्टिप्लाय झाले, रोला. बघा, ए क्यूबने मल्टिप्लाय केलं, एन एने मल्टिप्लाय केलं, तर आपल्याकडे हे जे फॉर्म्युले येऊन गेले आत्ता जे दिसतात तुम्हाला, कॅपिटल एम मोलर मास इज इक्वल्स टू ए क्यूब रो एन ए अपॉन स्मॉल एन येऊन जाईल, ठीक आहे. सो दॅट इज द नंबर ऑफ पार्टिकल्स, ठीक आहे. एक्स ग्रॅममध्ये किती पार्टिकल्स असतील, एक्स ग्रॅमच्या मेटलमध्ये किती पार्टिकल्स असतील, तर त्याच्यासाठी जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला समजेल की दॅट इज एक्स इंटू एन ए अपॉन एम, ठीक आहे. सो एन ए एम आपल्याला माहिती आहे, हा तो ए क्यूब रो एन ए अपॉन एन. तर आपण इथे घेऊन घेऊ एन ए गेट कॅन्सल आउट होऊन जातील आपले, ठीक आहे. आपण इथे यूज केलेला आहे हा एम दिसतोय, ह्याला इथे पुट केला बघा. सो आफ्टर पुटिंग दिस कॅपिटल एन ए म्हणजे ॲव्होगाड्रोज नंबर कॅन्सल होऊन जाईल, एक्स ग्रॅम येऊन जाईल, ए क्यूब रो डेन्सिटी, आणि हा येईल एन नंबर ऑफ पार्टिकल्स, ठीक आहे. मग एन नंबर ऑफ पार्टिकल्सने आपल्याकडे इथे येतो काय बघा जरा, ह्याला समजून घ्या. तर हा एन इथे एक्सला मल्टिप्लाय झाला, एक्स एन, ठीक आहे, एक्स ग्रॅम आणि एन नंबर ऑफ पार्टिकल्स, डेन्सिटी ऑफ पार्टिकल्स अँड डेन्सिटी बेसिकली, ठीक आहे, डेन्सिटी आणि हा आला व्हॉल्यूम, बरोबर. तर आपल्याकडे एवढे नंबर ऑफ पार्टिकल्स असतील एक्स ग्रॅममध्ये. नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतील, एक्स एन अपॉन रो ए क्यूब. आणि नंबर ऑफ युनिट सेल एक्स ग्रॅम मेटलमध्ये किती असतील, तर त्याच्यासाठी येतो एक्स अपॉन एक्स इंटू एन
इंटू रो इंटू ए क्यूब, म्हणजे एन नंबर ऑफ पार्टिकल्स इन 1 युनिट सेलमध्ये, एका युनिट सेलमध्ये येऊन जातील. सो दॅट हिअर द नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम व्ही व्हॉल्यूममध्ये येतील हे व्ही अपॉन ए क्यूब एवढ्या. ठीक आहे. सो हिअर इज दॅट द xn अपॉन रो ए क्यूब अँड xn अपॉन रो ए क्यूब काढून काय करू शकतो आपण, नंबर ऑफ पार्टिकल्स अँड हे फॉर्म्युले तर नीट लक्षात ठेवा मित्रांनो. स्टुडंट तुमच्यासाठी IMP फॉर्म्युले ही खूप कामास येतील पुढे. ठीक आहे. कारण तुम्ही CET वगैरे देतात. ठीक आहे. CETसाठी असेल किंवा नीटसाठी असेल तर यांच्यावरती क्वेश्चन विचारला जातो की असे फॉर्म्युले म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला तुम्हाला यूज करता येईल, नंबर ऑफ युनिट सेल कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करता येईल, तर त्याच्यासाठी हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट नाव वी डिस्कस अबाउट द क्रिस्टल डिफेक्ट्स. एक जे डिफेक्ट्स येतात म्हणजे आपण पॅकिंगची गोष्ट करतोय ना, तर पॅकिंग करताना ज्यावेळेस डिफेक्ट्स क्रिएट होतील म्हणजे एक इरेग्युलॅरिटी जी स्टॅकिंगमध्ये येते, ॲटम ज्यावेळेस एकत्र येतील ना, आपण बोललोय ना की सपोज की हा एक पार्टिकल आहे, त्याच्या बाजूला एक पार्टिकल आला, त्याच्या बाजूला एक पार्टिकल आला, त्याच्या बाजूला एक पार्टिकल आला. ठीक आहे. आणि परत त्याच्या बाजूला पार्टिकल आला आणि काही कारण असं आलं की त्याच्या बाजूला पार्टिकलच आला आणि खाली जागा राहून गेली. नंतर परत खाली जागा राहून गेली. इथे येऊन गेला, इथे येऊन गेला, इथे येऊन गेला. इथे जागा पोकळ राहून गेली. म्हणजे हे काय एक डिफेक्टच आहे. फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस कास्टिंग केली जाते, कास्टिंग माहिती असेल की मेटल जे असतं ना आपलं मेटल, त्याला गरम करतात. त्याचं लिक्विड फॉर्म तयार करतात. लिक्विड फॉर्मपेक्षा जास्त मेटलचं डायरेक्ट लिक्विड कन्व्हर्ट करून देतात. ठीक आहे. आणि असं लिक्विड एक साचा असतो. त्या साच्यामध्ये त्यांनी काहीतरी एक स्ट्रक्चर तयार केलं असतं. जे काही तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने त्यांचं एखादं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये असतात आणि हे जे मेटलचं लिक्विड आहे ते त्याच्यामध्ये पोर करतात. त्याच्यामध्ये टाकून देतात आणि मग नंतर ते त्याचं टेम्परेचर खूप कमी झालं का, ठीक आहे, मग लिक्विडचं ज्यावेळेस ते सॉलिडमध्ये कन्व्हर्ट होऊन जातं, तर अशा केसमध्ये एक आपल्याला नवीन वस्तू तयार करून ते देतात. बरोबर आहे. तर मग अशा केसमध्ये ज्यावेळेस हे पोरिंग करतात ना, त्यावेळेस काय होतं, की हवेची पोकळी आता सपोज की मी हे जर ते बनवलेला तुकडा होता, ह्याला कास्टिंगने बनवला होता असा. ठीक आहे. कास्टिंगने त्यांनी बनवून टाकला होता. हे काहीतरी बनवलं त्यांनी. ठीक आहे. ह्या पद्धतीने. तर ह्याच्यामध्ये जर मी याचे 2 तुकडे केले आणि ह्याचा हा भाग जर मी बघण्याचा प्रयत्न केला जिथून मी तोडलेला आहे, तर इथे ना छोटे-छोटे होल राहून जातात. पोकळी असते. म्हणजे याच्यामध्ये हवेची पोकळी आपल्याला दिसायला भेटते. म्हणजे हे काय झालं, हे डिफेक्ट्स आले त्याच्यामध्ये. कारण ज्यावेळेस क्रिस्टल बनत होता, लिक्विडचा क्रिस्टल फॉर्म होत होता, क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म होत होतं, त्यावेळेस त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज आल्या. नाहीतर मग कचरा वगैरे भरून राहतो. नाहीतर मग होल वगैरे क्रिएट होत राहतात. एअर पॉकेट्स त्याच्यामध्ये असतात. तर हे काय झालं, हे डिफेक्ट्स असतात आणि हे डिफेक्ट्स आपल्याला याच्यामध्ये शिकायचे आहेत. ज्याला आपण म्हणतो दॅट इज व्हॉट द क्रिस्टल डिफेक्ट ऑर इम्परफेक्शन त्याला म्हटलं जातं. जसं इर्रेग्युलॅरिटीज इन द स्टॅकिंग ऑफ ॲटम, म्हणजे ज्यावेळेस ॲटम एकत्र येतात, त्यावेळेस इर्रेग्युलॅरिटी येते. ठीक आहे. एखाद वेळेस ॲटम येऊन जातात. नाहीतर मग एखाद वेळेस ती जागाच खाली राहून जाते. नाहीतर मग काहीतरी असे वेगवेगळे डिफेक्ट्स आपल्याला इथे शिकून घ्यायचे आहेत. बरोबर आहे. तर मग बघा, दॅट इज व्हॉट हिअर सच इरेग्युलॅरिटी अँड डिसऑर्डर्स इन अरेंजमेंट ऑफ पार्टिकल. ज्यावेळेस पार्टिकल अरेंज होतील, त्यावेळेस त्यांच्यामध्ये जी इरेग्युलॅरिटी येणार आहे, ठीक आहे, जे डिफेक्ट्स येणार आहेत, दॅट इज पार्टिकलमध्ये, ठीक आहे, ऑफ अ सॉलिड क्रिस्टल आर कॉल्ड द डिफेक्ट्स. त्यांना म्हटलं तर डिफेक्ट ऑर इम्परफेक्शन. ठीक आहे. काय म्हटलं तर डिफेक्ट्स किंवा इम्परफेक्शन. म्हणजे बेसिकशी गोष्ट समजून घ्या, की ज्यावेळेस वस्तू तयार केली आणि ती वस्तू खराब आली, तर याचा अर्थ समजून घ्यायचा, की त्याच्यामध्ये काही ना काही डिफेक्ट्स आहेत, म्हणून ती खराब आहे. कपडे शिवताना जर फाटलेला कपडा येऊन गेला तिथे होल येतं. मग तुम्ही काय करतात त्याला हे केलं जातं, बरोबर आहे, त्याला पॅक करून देतात, लगेच शिवून देतात त्याला. ठीक आहे. तर म्हणजे हे आले डिफेक्ट्स. ठीक आहे. तर असे डिफेक्ट्स किंवा क्रिस्टल डिफेक्ट्स किंवा इम्परफेक्शन त्याला म्हटलं जातं. आता याची ज्यावेळेस आपण गोष्ट करतो त्यावेळेस आपल्याला समजायला पाहिजे जे इम्परफेक्शन्स आहेत आर मोर इफ द क्रिस्टलायझेशन ऑकर्स ॲट द फास्टर रेट. म्हणजे जर क्रिस्टल एकदम फास्ट रेटने तयार झाला, एकदम लवकर तयार झाला, तर असे डिफेक्ट्स येण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. क्रिस्टल खूप जास्त लवकर तयार झाला, फास्ट रेटने तयार झाला, तर असे डिफेक्ट्स जास्त येतील. पण जर क्रिस्टल स्लो म्हणजे इट मिनिमाइज बाय कॅरिंग आउट द क्रिस्टलायझेशन इज स्लोअर रेट.
म्हणजे डिफेक्ट्स जर कमी करायचे असतील तर क्रिस्टल फॉर्म होण्याची प्रोसेस स्लो करावी लागेल. बरोबर आहे. तरच असे डिफेक्ट्स येणार नाही. तर हळू हे काय करता येईल आपल्याला, स्लो रेटने जर आपण क्रिस्टल तयार केला तर डिफेक्ट्स येणार नाहीत. म्हणजे काळजीपूर्वक जर आपण क्रिस्टल तयार करण्याची प्रोसेस बघितली, केला, तर असे डिफेक्ट्स येणार नाहीत. नाहीतर मग जर फास्ट आपण लवकर ते करायला गेलो, तर लवकर केल्यामुळे काही ना काही डिफेक्ट्स आणि त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज येऊन जातील. इम्परफेक्शन त्याच्यामध्ये येऊन जातील. ह्याच्यामध्ये देअर आर 3 टाइप्स ऑफ डिफेक्ट्स असतात. 3 टाइप्सचे डिफेक्ट्स आहेत. एक असतो पॉइंट डिफेक्ट, दुसरा असतो लाईन डिफेक्ट आणि तिसरा आहे प्लेन डिफेक्ट्स. ठीक आहे. एकानंतर एक वन बाय वन आपण काय करून घेऊ, आजच्या ह्या लेक्चरमध्ये हे सगळे डिफेक्ट्स शिकून घेऊ. ठीक आहे. सगळ्यात पहिला डिफेक्ट येतो आपल्याकडे, दॅट इज व्हॉट अ पॉइंट डिफेक्ट आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? पॉइंट डिफेक्ट. आता हा जो पॉइंट डिफेक्ट्स आपण बोलतोय याच्यामध्ये, तर याला बघा जरा. पॉइंट डिफेक्ट्समध्ये दीज डिफेक्ट्स ऑर इरेग्युलरिटीज, ओके, प्रोड्यूस्ड इन द अरेंजमेंट ऑफ अ लॅटिस पॉइंट इन अ क्रिस्टलाइन सॉलिड. ठीक आहे. कशामध्ये? क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये. म्हणजे हा एक पॉइंट सारखा डिफेक्ट्स आपल्याला दिसायला भेटतो. सो दिस इज व्हॉट. याचे जर आपण मेजर बघितले पॉइंट डिफेक्ट्सचे, पॉइंट डिफेक्ट्समध्ये पण प्रकार आहेत वेगवेगळे. देअर आर द 3 मेजर म्हणजे क्लासेस आहेत पॉइंट डिफेक्ट्सचे. एक असतो स्टायकोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, दुसरा असतो इम्प्युरिटी डिफेक्ट्स आणि तिसरा आहे नॉन स्टायकोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. तर हेच आपल्याला पॉइंट डिफेक्टमध्ये शिकायचे आहेत. बघा, पॉइंट डिफेक्ट्स काय? जी इरेग्युलरिटी आपण म्हणतोय, ठीक आहे, इन दिस अरेंजमेंट लॅटिस पॉइंट इन द क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये. ठीक आहे. सो नाव विल डिस्कस अबाउट जो स्टायकोमेट्रिक डिफेक्ट्स येतात ना, त्याच्याबद्दल आपण इथे बघू की एक्झॅक्टली स्टायकोमेट्रिक डिफेक्ट कोणता येतो पॉईंटमधला. तर एकच नाही आहे पॉइंट डिफेक्ट, त्याचे वेगवेगळे प्रकारच आपल्याला इथे शिकून घ्यावे लागतील. म्हणजे आपल्याला सायकोमेट्रिक डिफेक्ट समजून जातील. बघा की केमिकल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड शोज अ फिक्स रेशो. तुम्हाला माहिती आहे, कारण HCl तयार झालं, हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर हायड्रोजनचं प्रमाण आणि क्लोरीनचं प्रमाण हे फिक्स असेल, ठीक आहे, कमी जास्त नसेल. NaCl सोडियम सॉल्ट तयार होईल, तर सोडियमचं आणि क्लोरीनचं प्रमाण सारखं असेल. ठीक आहे, एक फिक्स प्रमाण असेल. नाहीतर मग असं नको व्हायला, कमी जास्त झालं तर हे डिसाईड होत नाही. मग आपल्याला हे समजायला पाहिजे की ज्यावेळेसही एखादा कंपाऊंड तयार होतो, तर त्यांच्यामध्ये जे कटायन यूज होतात किंवा अनायन यूज होतात, म्हणजे हायड्रोजन प्लस Cl मायनस. ठीक आहे, कटायन अँड अनायन. ठीक आहे, कटायन प्लस अनायन मायनस. तर हे जो रेशो आहे यांच्यामध्ये हा फिक्स आहे. ठीक आहे. तर ह्यांचा जो ह्यांचे जे यूजेस आहेत, ठीक आहे, तर हा फॉर्म्युला कंपाऊंड जो आहे, केमिकल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड हा फिक्स असतो. ठीक आहे. पहिले तर कंपाऊंड काय असतो, मग तुम्ही म्हणणार कंपाऊंड, कारण तुम्ही कंपाऊंड शिकून आलेत, मला वाटतं 9वी 10वी मध्ये झालं असेल हे. ठीक आहे. सो कंपाऊंड काय असतो? अ कंपाऊंड इज अ सबस्टन्स आहे आपला. ठीक आहे. फॉर्म फॉर्म वेन 2 ऑर मोर केमिकल एलिमेंट्स आर केमिकली बॉन्ड टुगेदर. ठीक आहे ना. म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त केमिकल्स, ठीक आहे, म्हणजे केमिकल इलेमेंट, ज्यावेळेस इलेमेंट्स एकत्र येतील, 2 किंवा 2पेक्षा जास्त एलिमेंट्स एकत्र येतील, त्यावेळेस आपल्याकडे काय तयार होईल? एक कंपाऊंड तयार होईल. म्हणजे वॉटर H2O पण काय आपला कंपाऊंड आहे. ठीक आहे. ग्लुकोज C6H12O6 हा काय आपला एक कंपाऊंड आहे. NaCl पण एक कंपाऊंड आहे आपला. ठीक आहे ना. N2O नायट्रोजन ऑक्साईड, ठीक आहे, ज्याला आपण नायट्रोजनच म्हणतो, N2O, तर हा पण काय आपला एक कंपाऊंड आहे. तर असा ज्यावेळेस कंपाऊंड बनतो, त्यावेळेस हायड्रोजन असेल आणि ऑक्सिजन यांचं प्रमाण फिक्स असेल, यांचा फिक्स रेशो असेल, त्यावेळेस जाऊन पाणी तयार होईल. कार्बनचं, हायड्रोजनचं आणि ऑक्सिजनचं प्रमाण फिक्स असेल, त्यावेळेस जाऊन ग्लुकोज तयार होईल. NaCl सोडियम आणि क्लोरीनचं प्रमाण फिक्स असेल, ठीक आहे ना, तर त्यावेळेस सॉल्ट तयार होईल. ठीक आहे. नायट्रोजनमध्ये नायट्रोजनचं आणि ऑक्सिजनचं प्रमाण फिक्स असेल, त्यावेळेस नायट्रोजन तयार होईल ना. मग तसंच आपला हा स्टायकोमेट्रिक डिफेक्ट आहे, त्याला स्टायकोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट म्हटला जातो. आता असाच स्टायकोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट ज्याच्यामध्ये ह्या स्टायकोमेट्रिक पॉइंट डिफेक्टमध्ये, दॅट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम ऑर अ नंबर ऑफ कटायन अँड अनायन, म्हणजे नंबर ऑफ कटायन अँड अनायनचं प्रमाण, कारण कंपाऊंडमध्ये फिक्स असेल ना. तर ह्याच्यामध्ये स्टायकोमेट्रिक डिफेक्टमध्ये, दॅट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स ऑर नंबर ऑफ कटायन अँड अनायन ऑफ द कंपाऊंड रिमेन्स द सेम ॲज रिप्रेझेंटेड बाय द केमिकल फॉर्म्युला. तर ह्याच्यामध्ये पण स्टायकोमेट्रीमध्ये पण आपल्याला बरेचसे प्रकार दिसतात. म्हणजे वॅकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट्स, चॉटिक डिफेक्ट,
अदरवाईज फ्रँकिल डिफेक्ट त्याला म्हटलं जातं. तुम्हाला इथे चांगल्या पद्धतीने समजेल अजून, की जर तुम्ही याला समजण्याचा प्रयत्न केला, की व्हॅलेन्सी डिफेक्ट कसा आहे तो बघा जरा याला. याला नीट समजून घ्या, की स्टायकोमेट्रीचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजेल, की हे व्हॅलेन्सी डिफेक्ट्स कसे येतात. इथे बघा जरा, हा दिसतोय तुम्हाला? इथे ॲटम पाहिजे होते ॲक्चुअली, पण इथले ॲटम डायरेक्ट गायब आहे. यांना म्हटलं जातं व्हॅलेन्सी. ठीक आहे ना? तिथे यायला पाहिजे होते की नाही? म्हणजे मग व्हॅलेन्सी डिफेक्ट्स बेसिकली आहे काय स्टायकोमेट्रीमधला, ड्युरिंग क्रिस्टलायझेशन ज्यावेळेस क्रिस्टल तयार होतो, फॉर्म होतो, अ पार्टिकल इज मिसिंग. इथले जे पार्टिकल्स होते ते मिसिंग होते. ठीक आहे. फ्रॉम इट्स रेग्युलर साईड, कारण इथे पाहिजे होते, म्हणजे ही रेग्युलर साईड आहे. इथे पाहिजे होते ते पार्टिकल्स, बट दे आर मिसिंग फ्रॉम धिस. ठीक आहे. इथे ते नाही आहेत. ठीक आहे. सो साईड इन द क्रिस्टल लॅटिस. सो द मिसिंग पार्टिकल्स क्रिएट्स अ वॅकन्सी. मिसिंग पार्टिकल्स काय करतील? वॅकन्सी क्रिएट करतील ना. म्हणजे इथे त्यांची जागा आहे. इथे जागा क्रिएट करून देतील. सो दॅट इज द क्रिस्टल लॅटिक्समध्ये ही जागा, म्हणजे ह्याला आपण व्हॅकन्सी म्हणतो. ही जी जागा आहे, जिथे पार्टिकल्स पाहिजे होते तिथे पार्टिकल्स आलेच नाही आणि त्यांनी तिथे काय केलं? व्हॅकन्सी क्रिएट करून दिली. सो दॅट इज इट इज ऑल्सो बी अ डेव्हलप्ड वेन अ सबस्टन्स इज हीटेड. अशी व्हॅकन्सी कधी तयार होऊ शकते, की अशा वेळेस ज्यावेळेस की खूप जास्त आपण एखाद्या पार्टिकलला एखाद्या सबस्टन्सला खूप जास्त गरम करून दिलं ना, तर त्यावेळेस अशी व्हॅकन्सी तयार होऊन जाते. गरम केल्यामुळे. कारण ते पार्टिकल्स तिथे येत नाही, त्याची जागा सोडून देतात आणि खूप जास्त जागा राहून जाते. मग ह्याच्यामुळे व्हॅकन्सी तयार होऊन जाते. ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ द पार्टिकल्स. ठीक आहे. नाहीतर मग पार्टिकल्स तिथे नसतीलच. ठीक आहे. पार्टिकल्स ॲब्सेंट आहेत त्यामुळे अशी व्हॅकन्सी तयार होऊ शकते. ठीक आहे. सो दॅट इज द मास ऑफ द. आता जर अशी व्हॅकन्सी आलीच तर काय होऊ शकतं? जो मास आहे सबस्टन्सचा कमी होऊन जाईल ना. एक पार्टिकल कमी आहे, वजन कमी होऊन जाईल की नाही. म्हणजे बेसिक मास कमी होऊन जाईल. ठीक आहे. व्हॉल्यूम तोच असेल. बरोबर आहे. व्हॉल्यूम तोच असेल. म्हणजे ही जागा जी आहे ती फिक्स आहे. पण प्रॉब्लेम आहे की इथे हे पार्टिकल्स कमी आले ना. जसं म्हणतोय मी, की हे गाव आहे. या गावामध्ये 100 लोकं असतात. ठीक आहे. आणि तेच गाव आहे. काही दिवसानंतर या गावामध्ये काही 2-3 लोकं मेली, तर 98 लोकं राहिली. ठीक आहे ना. म्हणजे गावाची एरिया थोडी कमी होईल ना. गावाचा एरिया तोच असेल. गावाचा व्हॉल्यूम तोच असेल. फक्त काय लोकं कमी आहेत. त्याच्यामुळे गावाचा मास कमी होऊन जाईल. तसंच याच्यामध्ये काय झालं आपलं, याचा मास कमी झाला. याचा काय झाला? मास कमी झाला. पण व्हॉल्यूम तोच होता. ह्याच्यामुळे एक प्रॉब्लेम आला, की जी डेन्सिटी होती, काय झाली? कमी झाली की नाही? डेन्सिटी कमी झाली. म्हणजे 100 लोकांची डेन्सिटी होती. 100 लोकांची डेन्सिटी. ठीक आहे. आणि तीच डेन्सिटी काही लोकं मेल्यानंतर 50 लोकं मेले तर 50च लोकं राहतील. बरोबर आहे? तर 50 लोकांच्या गावामध्ये डेन्सिटी कमी होऊन जाईल. बरोबर आहे? व्हॉल्यूम तोच असेल. तर हे व्हॅलेन्सी डिफेक्टमुळे येणारा प्रॉब्लेम आहे आपल्याला इथे समजून जातो. नेक्स्ट वन इज सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट इन इलेमेंटल सॉलिड. आता हा पण समजून घ्या नीट काय प्रॉब्लेम आहे. आता इथे बघा सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. इथे 2 पद्धतीने हे इंटरस्टिशियल डिफेक्ट येतात. पहिले इंटरस्टिशियल काय साइड काय त्याला समजून घ्या. की प्रॉब्लेम आहे की इंटरस्टिशियल साइडचा बेसिक अर्थ काय होतो, की एक स्पेस आहे, एक होल आहे किंवा व्हॉइड आहे. आपण शिकून आलोय ना होल, व्हॉइड किंवा स्पेस. म्हणजे एक जागा राहून जाते, रिकामी जागा आहे. अशा रिकाम्या जागेवरती एक तर एक्स्ट्रा पार्टिकल येऊन बसून जातो, जो त्याच्यामध्येच असतो किंवा मधले पार्टिकल्स त्या एम्प्टी स्पेसवरती शिफ्ट होऊन जातात. बघा, इंटरस्टिशियल साइट इन अ क्रिस्टल आर द स्पेस ऑर होल ऑर व्हॉइड इन बिटवीन द पार्टिकल्स ॲट द लॅटिस पॉइंट. म्हणजे इथे समजेल तुम्हाला, की इथे दिसतंय तुम्हाला हा एक्स्ट्राचा येऊन गेलेला आहे बघा. ठीक आहे. बाकीच्यांची जर पोझिशन तुम्ही बघितली, तर बाकी सगळे जर मी याला बघितलं, तर हा एक्स्ट्रावाला आहे इथे, हा एक्स्ट्रावाला आहे इथे. बाकी हे बघा, त्यांच्या जागेवरती ते बाकीचे एकदम फिक्स आहेत. ठीक आहे. आणि जर इथे विचार केला, तर इथला पार्टिकल शिफ्ट होऊन गेलेला आहे. इथला पार्टिकल हा इथे शिफ्ट होऊन गेलेला. ऑलरेडी जिथे जागा शिफ्ट व्हायची गरज नव्हती, तर इथले जे पार्टिकल्स होते, तर हा इथला गायब होऊन गेला इथे. ठीक आहे. तर हे का बरं होतंय? आणि अशी जागा जी आहे म्हणजे इंटरस्टिशियल साइड जी आहे, इंटरस्टिशियल डिफेक्ट ज्याला म्हणतोय आपण. इंटरस्टिशियल साइड म्हणजे काय बेसिकली एक खाली जागा आहे. ठीक आहे. ऑलरेडी तिथे स्पेस आहे, व्हॉइड आहे. जसं आपण तयार करत होतो 1, 2, 3 आणि 4. तर यांच्यामध्ये काय झालं, की इथे एक जागा रिकामी होऊन गेली. अशा रिकाम्या जागेवरती पार्टिकल जाऊन बसतो. एक तर एक्स्ट्राचा पार्टिकल असेल, नाहीतर मग जो पार्टिकल्स इथे पाहिजे होता
मधलेच पार्टिकल शिफ्ट होऊन जातात त्या स्पेसवरती. तर असे जे डिफेक्ट क्रिएट होतात त्यांना म्हटलं जातं दॅट इज सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट्स इन ॲन अ इलेमेंट. ठीक आहे. सो सम पार्टिकल्स इटसेल्फ ऑक्युपाय इंटरस्टेशियल साइड इन द क्रिस्टल स्ट्रक्चर. इट इज कॉल्ड अ सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट. म्हणजे त्यांची काही गरज पडत नाही, दुसरं काही झालं नाही, काही कारण नाही त्याच्यामागे. ते स्वतःहून ज्यावेळेस अशा जागेवरती चालले जातात, इंटरस्टेशियल साईडवरती जाऊन बसतात, तर त्या केसमध्ये जे येणारा डिफेक्ट असतो त्या डिफेक्टला म्हटलं जातं सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट. नीट समजा हां. सम पार्टिकल्स इटसेल्फ ऑक्युपाय इंटरस्टिशियल साइड. त्यांची ठीक आहे, इंटरस्टिशियल साइडवरती जाऊन बसतात. ठीक आहे. त्यावेळेस येणारा जो डिफेक्ट असतो त्याला सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हटला जातो. काय म्हटला जातो? सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. याच्यामध्ये 2 पद्धती आहेत. एक म्हणजे ॲन एक्स्ट्रा पार्टिकल ऑक्युपाय ॲन एम्प्टी स्पेस. म्हणजे जसा हा एक्स्ट्रा पार्टिकल आहे बघा, हा एक्स्ट्रा पार्टिकल आहे. तर एम्प्टी स्पेसमध्ये एक्स्ट्रा पार्टिकल जाऊन बसतो. तर जर असं झालं तर काय होईल, बेसिकली मास वाढून जाईल. ठीक आहे ना, मास वाढून जाईल आणि डेन्सिटी वाढून जाईल, की नाही? बरोबर आहे. इथे काही फरक पडणार नाहीये. फक्त प्रॉब्लेम आहे की व्हॉल्यूम सेम असेल, बट हिअर इज अन एक्स्ट्रा पार्टिकलमुळे डेन्सिटी इन्क्रीज होऊन जाईल आणि व्हॉल्यूम पण इन्क्रीज होऊन जाईल. म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज नाही होणार. बेसिक तेवढा व्हॉल्यूम थोडी इन्क्रीज होणार आहे. व्हॉल्यूम सेम आहे, बट जस्ट चेंज द डेन्सिटी. डेन्सिटी इन्क्रीज होऊन जाईल, पण व्हॉल्यूम वाढणार नाही. व्हॉल्यूम तोच आहे. व्हॉल्यूम बदलणार नाही आहे. मास इन्क्रीज होऊन जाईल, एवढं नक्की आहे. सो एक्स्ट्रा पार्टिकलमुळे प्रॉब्लेम झाला, डेन्सिटी इन्क्रीज झाली. पण जर मधला पार्टिकल शिफ्ट होऊन गेला, तिथलाच पार्टिकल शिफ्ट झाला. ठीक आहे. बाकी काही कारण नाही आहे. दुसरं काही झालं नाही. फक्त पार्टिकल शिफ्ट झाला, एक्स्ट्रा नाही आला. व्हॉइडमध्ये इंटरस्टिशियल साइडवरती तो शिफ्ट जर झाला, तर त्या केसमध्ये त्याच्या मासवरती पण काही फरक पडणार नाही. नाही ना त्याच्या डेन्सिटीवर काही फरक पडणार आहे. कारण ते ऑलरेडी तिथेच आहेत. त्यांची डेन्सिटी जी आहे ती आहेच. फक्त काय झालेलं आहे प्रॉब्लेम, की पार्टिकल शिफ्ट होऊन गेलेला आहे. ठीक आहे. म्हणजे असे जे डिफेक्ट्स येतात त्यांना सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हटलं जातं. सेल्फचा अर्थ काय? स्वतःहून ते क्रिएट करून घेतात असे डिफेक्ट्स, असे पार्टिकल्स. जेव्हा क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म होतं त्या केसमध्ये त्यावेळेस. बरोबर आहे. सो दिस इज व्हॉट द सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट इन ॲन एलिमेंटल सॉलिड म्हटला जातो. बट नेक्स्ट वी गो थ्रू अँड जो तिसरा आहे त्याला म्हटलं जातं स्कॉटिक डिफेक्ट, अदरवाईज तुम्ही म्हणा चॉटिक डिफेक्ट. ठीक आहे. ॲज यू प्रोनाऊन्शिएट इट. स्कॉटिश म्हणा, स्कॉटकी म्हणा किंवा चोटकी डिफेक्ट म्हणा. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट डिफेक्ट. त्याला म्हटलं जातं की एक आयनिक सॉलिड आहे. म्हणजे बघा, जर आपण आयनिक सॉलिडचा विचार करतो, आर द सॉलिड कंपाऊंड्स आहेत कंपोज ऑफ द अपोजिटली चार्ज आयन. म्हणजे एक जर आयन तयार होईल तर कसा होणार आहे? दॅट इज कटायन अँड अनआयन. ओके. या दोघांचा एकत्र येऊन एक आयन तयार होईल ना. बरोबर आहे. म्हणजे दॅट इज आयनिक सॉलिड बनतात कसे? तर आयनिक सॉलिड फॉर्म होण्यासाठी तर बेसिकशी गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. दे आर कंपोज्ड ऑफ दॅट इज अपोजिटली चार्ज, कन्सिस्ट ऑफ निगेटिव्ह चार्ज चार्ज अँड पॉझिटिव्ह चार्ज, अनायन अँड कटायन. हे एकत्र येऊन काय म्हणतात? आयनिक सॉलिड तयार होतात. मग असे जे आयनिक सॉलिड्स आहेत, दॅट इज इन ॲन आयनिक सॉलिड इक्वल नंबर ऑफ कटायन अँड अनायन असतात. जसं आपण पहिले पण बोललो, इक्वल नंबर ऑफ अनायन अँड कटायन असायला पाहिजे. तर इथे आयनिक सॉलिडमध्ये जे स्कॉटिक डिफेक्ट आपण म्हणतोय, ज्याला आपण स्कॉटकी डिफेक्ट म्हणतोय. ठीक आहे. स्कॉटकी डिफेक्टमध्ये जे अनायन आणि कटायनची संख्या जी सारखी असायला पाहिजे ती सारखी नसते, कमी जास्त असते. म्हणून हा जो स्कॉटकी डिफेक्ट आहे तो क्रिएट होतो. दॅट इज व्हॉट अ चॉटकी डिफेक्ट आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. सो हिअर इज दॅट की in an ionic solid, equal number of cation and anion are missing from their regular position. ओके. रेग्युलर पोझिशन पासून हे जे कटायन आणि अनायन असतात ते मिसिंग असतात. सो इन द क्रिस्टल लॅटिस क्रिएटिंग अ वॅकन्सी. ठीक आहे. म्हणजे वॅकन्सी क्रिएट करून देतात. इथे दिसतंय तुम्हाला? आता जिथे आपल्याला इथे एक अनायन पाहिजे होता, दिसतायत तुम्हाला? हे आहे अनायन, अनायन, अनायन. बरोबर आहे. तर इथे पाहिजे होता हा आहे आपला कटायन. तुम्ही जर बघितलं असेल तर इथला कटायन मिसिंग आहे, इथला अनायन मिसिंग आहे. सो बिकॉज ऑफ दिस जो डिफेक्ट येतो त्याला म्हटलं जातं दॅट इज ऑर्डर ना चोटकी डिफेक्ट. ठीक आहे. काय म्हटलं जातं? चोटकी डिफेक्ट त्याला म्हटलं जातं. सो हे बिकॉज ऑफ दिस क्रिएट होतं. तर 2 कटायन असतील तर 2 अनायन पाहिजे. 1 कटायन असेल तर 1 अनायन पण पाहिजे. सो दॅट हिअर there exist two holes due to the cation and anion.
म्हणजे एक गायब असेल तर दुसरा बी गायब असेल. म्हणजे एक अनायन गायब असेल तर दुसरा पण कटायन गायब असेल. एक कटायन गायब तर एक अनायन गायब. म्हणजे याच्यामुळे बेसिकली 2 होल तयार होतात. किती होल तयार होतात? 2. कारण इथे पण जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल की इथले 2 गायब आहेत. म्हणजे किती होल? देअर एक्झिस्ट 2 होल. किती होल असतात? 2 असतात ड्यू टू द 1 कटायन अँड 1 अनायनमुळे. सो सच अ पेअर कटायन अनायन वॅकन्सी डिफेक्ट इज नथिंग बट अ शॉर्टकी डिफेक्ट आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? शॉर्टकी डिफेक्ट. ठीक आहे. आय एम सॉरी इफ आय प्रोनाउन्शिएट रॉंगली. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मी माफी मागतो. दिस इज वॉट अ शॉर्टकी डिफेक्ट. बरोबर आहे. सो दॅट हिअर काही कंडिशन पण आपल्याला इथे दिल्या आहेत शॉर्टकी डिफेक्टच्या. सगळ्यात पहिली कंडिशन म्हणजे कंडिशन फॉर फॉर्मेशन ऑफ शॉर्टकी डिफेक्ट. काय कंडिशन इथे रिक्वायर्ड आहेत किंवा कशामुळे हे शॉर्टकी डिफेक्ट फॉर्म होतात? बरोबर आहे. तो याच्यामध्ये सगळ्यात पहिले येतो, की हाय डिग्री ऑफ आयनिक कॅरेक्टर याच्यामध्ये येतं. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द अनायन अँड कटायन विल बी हाय. ओके. खूप जास्त प्रमाणामध्ये म्हणजे कटायनमध्ये आणि अनायनमध्ये यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. जसं मॅग्नेटमध्ये नॉर्थ पोल आणि साऊथ पोल या दोघांमध्ये जसं अट्रॅक्शन असतं, तसंच पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जमध्ये ह्या दोघांमध्ये खूप जास्त हाय फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे असे जे शॉर्टकट डिफेक्ट्स आहेत ते फॉर्म होतात. म्हणजे हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ अनायन असल्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये कटायन किंवा अनायनचा प्रमाण जो आहे, म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये जे आयन्स आहेत असल्यामुळे असे डिफेक्ट्स क्रिएट होतात. तसंच स्मॉल डिफरन्स बिटवीन द साइज ऑफ कटायन अँड अनायन. ठीक आहे. म्हणजे कटायन अँड अनायनच्या साईजमुळे पण ठीक आहे, स्मॉल डिफरन्स बिटवीन द साईज. ठीक आहे. साईजच्या डिफरन्समुळे पण काय होतात, हे शॉर्टकट डिफेक्ट्स तयार होतात. याच्यामध्ये जे कॉन्सिक्वेन्स आहेत शॉर्टकट डिफेक्ट्सचे, म्हणजे जसं आपण म्हणतोय की नंबर ऑफ आयन्स डिक्रीजेस. ठीक आहे. म्हणजे आयनचं प्रमाण कमी होऊन जातं. ठीक आहे. पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयनमुळे. म्हणजे मास डिक्रीज होऊन जातं. व्हॉल्यूम बदलत नाही, पण मास डिक्रीज होऊन जातं आणि डेन्सिटी पण डिक्रीज होऊन जाते. बेसिकची गोष्ट आहे ना, की 2 आयन्स जर 2 जागा खाली आहेत तर डेन्सिटी डिक्रीजच होणार आहे. बरोबर. डेन्सिटी डिक्रीज झाली तर मास पण डिक्रीज होऊन जाईल. तसंच इक्वल नंबर ऑफ कटायन अँड अनायन आर मिसिंग. ठीक आहे. म्हणजे सारखे-सारखे कटायन अँड अनायन मिसिंग असतील. इथे एक्स्ट्रावाले राहणार नाही. सो इलेक्ट्रिकली न्यूट्रॅलिटी मेंटेन. ओके. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी याच्यामध्ये मेंटेन राहते. फॉर एक्झाम्पल डिफेक्ट फाउंड इन याच्यामध्ये जे डिफेक्ट्स येतात, म्हणजे हे डिफेक्ट्स कशामध्ये तयार होतात? तर सोडियम सॉल्ट आहे ना आपला NaCl, सिल्वर ब्रोमाइड असतो किंवा पोटॅशियम क्लोराईड आहेत. तर हे बेसिक डिफेक्ट्स आहेत. म्हणजे हे एक्झाम्पल्स आहेत, ज्याच्यामध्ये शॉर्टकी डिफेक्ट्स आपल्याला दिसायला भेटतो. ठीक आहे ना. सो नेक्स्ट वन इज दॅट फ्रँकल डिफेक्ट हा चौथा आहे. चौथ्याबद्दल आपण डिस्कशन करतोय आता इथे, की ह्याच्यामध्ये बेसिक काय होतं बघा, की धिस डिफेक्ट्स अरायझेस व्हेन अॅन आयन ऑफ अ आयनिक कंपाऊंड इज मिसिंग. म्हणजे डायरेक्ट आयनच मिसिंग असेल त्या केसमध्ये. ठीक आहे. आयनिक कंपाऊंडचा आयन मिसिंग असेल फ्रॉम इट्स रेग्युलर साइड अँड ऑक्युपाईड द इंटरस्टिशियल पोझिशन. कुठेतरी वेगळ्याच जागेवर जाऊन बसेल. इथे बघा दिसतंय तुम्हाला. इथे प्रॉब्लेम होता, की याने इथे पाहिजे होतं ना. बरोबर. हा इथे पाहिजे होता. पण प्रॉब्लेम आला हा इथे येऊन गेला. बघा, जो व्हॅकन्सी कटायन आहे, इथे व्हॅकन्सी आहे कटायनची आणि हा कटायन हा इंटरस्टिशियल साइडवर जाऊन बसला खाली जागेवरती. इथे पण हा व्हॅकन्सी ऑफ कटायन आहे. तर हा इथे येऊन बसला. तर अशी जी असा जो डिफेक्ट क्रिएट होतो, डिफेक्टला म्हटलं जातं फ्रँकिल डिफेक्ट. ठीक आहे. दिस डिफेक्ट इज अराइजेस पेन अँड आयन ऑफ अन आयनिक कंपाऊंड इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साइड. ठीक आहे. रेग्युलर लॅटिस साइड अँड ऑक्युपाईड द इंटरस्टिशियल पोझिशन बिटवीन द लॅटिस पॉइंट. तिथे जाऊन हे बसतात. सो द कटायन्स आर युजुअली स्मॉलर दॅन द अनायन. ठीक आहे. अनायनपेक्षा कटायन तुम्हाला स्मॉलर दिसतच असतील बघा. हे कटायन छोटे आहेत बघा अनायनपेक्षा. अनायनची साईज आणि कटायनची साईज वेगवेगळी दिसते. ठीक आहे. इट इज इझी टू इंटरस्टिशियल पेस ऑफ द कटायन. ठीक आहे. ते इंटरस्टिशियल स्पेसमध्ये म्हणजे कमी जागा म्हणजे स्मॉल साईज असल्यामुळे ते इंटरस्टिशियल स्पेसमध्ये इझिली जाऊन बसतात. बरोबर आहे. तसंच दिस डिफेक्ट्स कॅन बी रिगार्डेड ॲज द कॉम्बिनेशन ऑफ वॅकन्सी डिफेक्ट्स अँड इंटरस्टिशियल डिफेक्ट्स. कारण याच्यामध्ये दोघं आपल्याला दिसायला भेटतात. एक आहे वॅकन्सी डिफेक्ट्स, कारण इथे वॅकन्सी पण क्रिएट होऊन जाते. दुसरं इंटरस्टिशियल स्पेसमध्ये पण हे जाऊन बसतात. तर हे दोघांचं कॉम्बिनेशन आहे फ्रँकल डिफेक्ट्स. ठीक आहे. इंटरस्टिशियल अँड वॅकन्सी डिफेक्ट्स आहेत, दोघांचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये दिसायला भेटतं. कंडिशन काय आहे याच्यामधली? जर आपण कंडिशनचा विचार केला तर आपल्याला समजते दॅट इज इट रिक्वायर्ड अ लार्ज साईज
डिफेक्ट्स बिटवीन अनायन अँड कटायन, पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. कटायन अँड अनायनमध्ये इट रिक्वायर्ड लार्ज साईज डिफरन्स. या दोघांमध्ये काय पाहिजे, मोठा डिफरन्स पाहिजे साईजमध्ये. एक खूप मोठा पाहिजे, एक खूप छोटा पाहिजे त्या केसमध्ये. तर साईज डिफरन्स खूप जास्त यांच्यामध्ये असायला पाहिजे. आयनिक कंपाऊंड मस्ट लो कोऑर्डिनेशन नंबर. तर यांचा कोऑर्डिनेशन नंबर पण कसा पाहिजे, कमी पाहिजे. कॉन्सिक्वेन्स काय काय ॲज द नो आयन आर मिसिंग. ठीक आहे. याच्यामध्ये कुठलाही आयन मिसिंग थोडी असतो, फक्त जागा सोडून दुसरीकडे जाऊन बसतो. ठीक आहे. ॲज नो आयन आर मिसिंग द डेन्सिटी ऑफ द सॉलिड अँड इट्स केमिकल प्रॉपर्टी विल बी रिमेन्स अनचेंज. म्हणजे याच्या केमिकल प्रॉपर्टीवरती काही इफेक्ट होत नाही आणि डेन्सिटीवरती पण त्याचा काही इफेक्ट होत नाही. ऑल्सो द क्रिस्टल रिमेन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रलच राहतात, कारण इक्वली फक्त ते शिफ्ट झालेले आहेत. ठीक आहे. जागा सोडलेली आहे, ते ज्यातून कमी झालेले नाही आहेत. असे याच्या फ्रँकल डिफेक्टचे जे एक्झाम्पल आहेत त्याच्यामध्ये येतो झिंक सल्फेट. ठीक आहे. सिल्वर क्लोराईड. ठीक आहे. सिल्वर ब्रोमाइड असतो, सिल्वर आयोडाईड असेल किंवा कॅल्शियम फॉस्फेट असतो. तर हे सगळे कोणाचे डिफेक्ट्स, यांच्यामध्ये कोणते कोणते डिफेक्ट्स येतात, तर याच्यामध्ये येणारा डिफेक्ट्स आहे आपला फ्रँकल डिफेक्ट्स. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड ऑल 4 डिफेक्ट्स. नाव द इम्प्युरिटी डिफेक्ट्स आपल्याकडे येतो एक. दिस इज वॉट द बी इम्प्युरिटी डिफेक्ट्स. तर इम्प्युरिटी डिफेक्ट्स म्हणजे दिस डिफेक्ट्स अरायजेस वेन द फॉरेजिन ॲटम, म्हणजे एक एक्स्ट्राचा येऊन बसून जातो मध्ये, आर प्रेझेंट इन द क्रिस्टल लॅटिस. देअर आर 2 टाईप्स ऑफ इम्प्युरिटी डिफेक्ट्स. आता इथे दिसतोय तुम्हाला हा झिंक आहे, कॉपरमध्ये झिंक मिक्स आहे. तर याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत इम्प्युरिटी डिफेक्ट्सचे. एक म्हणजे दॅट इज सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट्स. आय एम सॉरी ओके, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट याला म्हटलं जातं. आता हा डिफेक्ट बघा, दॅट इज द फॉरेजिन ॲटम आर फाउंड ॲट द लॅटिस साइड इन प्लेस ऑफ द होस्ट. म्हणजे जो पाहिजे होता तो नाही आहे, दुसरा येऊन बसला. आता कॉपर आहे ॲक्च्युली, तर इथे तुम्हाला दिसेल हा टोटल ब्रास तयार होतो ना. ब्रास कसा तयार होतो, कॉपर आणि झिंक एकत्र येऊन ब्रास तयार होतो. तर मग कॉपरमध्ये ब्रास आलेला आहे, तर हा फॉरेजिन आहे, एक्स्ट्राचा आहे, दुसरा आहे बाहेरचा. म्हणजे होता काय, कॉपर होता. कॉपर हा होस्ट आहे, म्हणजे ह्याचंच ते काम आहे. म्हणजे कॉपर आहे ना ॲक्च्युली, आणि कॉपरमध्ये आपण काय केलं, झिंकला ॲड करून दिला, आणि हा झिंक होता आपला फॉरेजिन. तर याच्यामुळे हा सबस्टिट्यूशन झाला. काय झाला, सबस्टिट्यूशन. आणि याच्यामुळे काय क्रिएट झालं, ब्रास तयार झाला. याच्यामुळे काय क्रिएट झालं, ब्रास. सो द रेग्युलॅरिटी ऑफ ॲटम आर डिस्प्लेस फ्रॉम देअर लॅटिस साइड बाय इम्प्युरिटी ॲटम. मग तसंच आपल्याकडे हा जो दिसतोय तो ब्रास तयार होताना दिसेल. कॉपर प्लस झिंक वी गेट इट हेअर ऑफ ब्रास. आणि हा इम्प्युरिटी म्हणजे सबस्टिट्यूशनल डिफेक्ट्समध्ये येणारा हा प्रकार येतो आपल्याकडे. नाव हेअर इज अन अ सेकंड एक्झाम्पल. हे जे एक्झाम्पल आपल्याला दिसतं हेच आपलं सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्टचंच एक्झाम्पल आहे. व्हॅकन्सी थ्रू ए लिओ व्हॅलंट इम्प्युरिटीज. म्हणजे बघा, इथे तुम्हाला नीट समजेल की आता NaCl पाहिजे होतं ना, तर हा पण Na समजून घ्या पहिले. हा पण इथे पाहिजे होता Na. तर प्रॉब्लेम काय झाला, इथे स्ट्रॉन्टियम ॲड करून दिला जो +2 आयनला कॅरी करतो. आता इथे नीट बघा, हे दोघं, हे दोघं, हे दोघं, बरोबर आहे, हे दोघं एकत्र आले. ठीक आहे. आणि हे दोघं एकत्र आले, राहिले हे दोघं. तर या दोघांना कॅरी करणारा स्ट्रॉन्टियम आहे. म्हणजे हा जर Na राहिला असता तर इथे पण एक Na पाहिजे होता, कारण हा Na एक प्लस राहिला असता, आणि मग जाऊन कुठेतरी हे दोघं आले असते, हे दोघं आले असते. पण इथे काय झालं, एक एक्स्ट्राचा व्हॅकन्सी क्रिएट केली गेली. ठीक आहे. कशी क्रिएट केली, ॲडिशन ऑफ इम्प्युरिटी ऑफ आयन विथ ऑक्सिडेशन स्टेटने. दॅट इज डिफरंट फॉर्म दॅट होस्ट आयनला टाकलं गेलं. म्हणजे स्ट्रॉन्टियम जो होता इथे दिसतोय तुम्हाला, इथे हा स्ट्रॉन्टियम एक्स्ट्राचा ॲड करून दिला आणि इथे Na+ची व्हॅकन्सी तयार होऊन गेली. तर हा व्हॅकन्सी थ्रू लिओ व्हॅलंट इम्प्युरिटी याला म्हटलं जातं, जो सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटीमध्येच येतो. ठीक आहे. पुढची जी आपल्या डिफेक्ट आहे दिस इज नॉट अ इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट याला म्हटलं जातं. आता तुम्ही स्टेनलेस स्टील बघितलं असेल. स्टेनलेस स्टील कसं तयार होतं, तर स्टेनलेस स्टीलमध्ये आयरन असतं. ठीक आहे. आयरनमध्ये कार्बनला ॲड केला जातो. आता हा दिसतोय, पण तुम्ही जर नीट बघितलं असेल तर हा व्हॉइड स्पेसमध्ये हा कार्बन टाकलेला आहे बघा. तर स्टेनलेस स्टील जो तयार होतो आपला, दॅट इज आयरन प्लस सॉलिड, म्हणजे टोटल आयन आणि कार्बन एकत्र करून जो
आपल्याकडे डिफेक्ट तयार होतो, म्हणजे त्याला म्हटलं जातं दॅट इज इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. तर हा कार्बनमुळे तयार झालेला स्टेनलेस स्टील जो तयार होतो तो ह्या डिफेक्टमध्ये आपल्याकडे बेसिकली येऊन जातो. दॅट इज द नेक्स्ट वन इज नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट. आपण डिफेक्टच शिकत आलो आहेत ना म्हणून. तर नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट्स म्हणजे बघा, दॅट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ कटायन. ठीक आहे, नंबर ऑफ कटायन अनायन बिकम डिफरंट फ्रॉम द इंडिकेटेड बाय इट्स केमिकल फॉर्म्युला. तर केमिकल फॉर्म्युला सोडून दुसरंच काहीतरी याच्यामध्ये आपल्याला दिसायला भेटतं. आता इथे बघा, नायट्रोजन ऑक्सिजन आहे, बरोबर आहे. तर नायट्रोजन ऑक्सिजनचा जो फॉर्म्युला होता आपला, जसं आपण म्हणतो दॅट इज NI आणि ऑक्सिजनच्या फॉर्म्युल्यामध्ये, म्हणजे द रेशो ऑफ नंबर ऑफ कटायन टू अनायन बिकम अ डिफरंट. म्हणजे जो रेशो ॲक्च्युली केमिकल फॉर्म्युल्यामध्ये असतो तो रेशो नाही आहे. ठीक आहे, म्हणजे सारखा रेशो यायला पाहिजे ना. HClचा जसा सारखा रेशो होता, सारख्या प्रमाणामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये हायड्रोजन असेल तसाच आपल्याला क्लोरीन पण लागणार होता. तर तो रेशो इथे दिसत नाही आपल्याला. जे केमिकल फॉर्म्युल्यासारखा तो रेशो आपल्याला दिसत नाही. म्हणजे स्टायकोमेट्री ऑफ अ कंपाऊंड चेंजेस. ठीक आहे, अँड डज नॉट कॉज एनी चेंज इन द क्रिस्टल स्ट्रक्चर. त्याच्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये काहीही फरक आपल्याला दिसत नाही. तर हाच तसा आपल्याला देतो, दॅट इज मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट त्याला म्हटलं जातं. पहिला याच्यामध्ये येतो. याच्यामध्ये पण 2 टाईप आहेत नॉन स्टायकोमेट्रीमध्ये. याच्यामधला पहिला आहे दॅट इज मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. म्हणजे दिस डिफेक्ट्स ओनली पॉसिबल इन कंपाऊंड ऑफ मेटल. ठीक आहे, मेटल कंपाऊंडमध्येच हे पॉसिबल आहेत. म्हणजे हेअर दॅट इज पॉझिटिव्ह मेटल आयन्स आर मिसिंग असतात. ठीक आहे, पॉझिटिव्ह मेटल आयन का असतात त्याच्यामध्ये, मिसिंग तुम्हाला दिसेल. आता इथे बघा, जसा हा मिसिंग आहे, इथे मिसिंग Ni+2 ते दिसतोय. हा जो होता दिसला आहे हा, तर हा मिसिंग आहे इथला. तर पॉझिटिव्ह मेटल आयन जो होता, म्हणजे पॉझिटिव्ह मेटल आयन जो होता तो मिसिंग होता फ्रॉम देअर ओरिजिनल लॅटिक्स पॉईंट. लॅटिक्स साईडमधून तो मिसिंग होता. तसंच एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज बॅलेन्स बाय द कटायन पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द सेम मेटल. ठीक आहे, जो एक्स्ट्रा आहे तो त्याला बॅलन्स केला जातो. म्हणजे हा जो दिसतोय तुम्हाला, हा इथे बॅलन्स होतो नायट्रोजन 2मध्ये. ऑक्सिजन जो होता एक्स्ट्राचा, ठीक आहे, Ni3+ होता बॅलन्स. ठीक आहे, याला बॅलन्स करतो Ni+2 वाला, बरोबर. इथे तुम्हाला दिसेल की हा ऑक्सिजन जो होता त्याला बॅलन्स करतो इथे. ठीक आहे, हा ऑक्सिजन आहे. ठीक आहे, हा नायट्रोजन 3+ आहे. तर हे जे दिसत आहेत हे एक्स्ट्रावाले आहेत, तर हे बॅलन्स करतात. हे दिसत आहेत इथे, हे एक्स्ट्रावाले 3+ आहेत. म्हणजे जो मिसिंग होता त्याला बॅलन्स करण्यासाठी हे एक्स्ट्रावाले इथे आपले दिसून गेले. म्हणजे तसंच आहे ना, की पॉझिटिव्ह मेटल आयन मिसिंग होता, हा मिसिंग होता बघा, 2+चा मिसिंग होता. तर त्याला बॅलन्स करण्यासाठी 3+ वाले होते. हे जे पिंकवाले दिसत आहेत हे 3+ आहेत, बरोबर. सो एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज बॅलन्स बाय द कटायन पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द सेम मेटलचे असतात, त्याला बॅलन्स करतात. ठीक आहे, नाव दुसरं याच्यामध्ये तो मेटल एक्सेस डिफेक्ट. ठीक आहे, दॅट इज हॅव्हिंग 2 टाईप्स. याच्यामध्ये पण 2 टाईप्स आहेत मेटल एक्सेस डिफेक्ट्समध्ये. एक म्हणजे हा एक्सेस झिंक तुम्हाला दिसेल बघा. एक्सेस म्हणजे खूप जास्ताचा, ठीक आहे, एक्स्ट्राचा. दॅट इज एक्सेसमध्ये अ न्यूट्रॉन ॲटम ऑर अॅन एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन ऑक्युपाय द इंटरस्टिशियल पोझिशन. म्हणजे एक्स्ट्रा जो आयन आहे, न्यूट्रल झिंक आहे, तो काय करतो, इंटरस्टिशियल पोझिशनमध्ये जाऊन बसतो. म्हणजे जी खाली जागा आहे त्याच्यावरती जाऊन एक्स्ट्राचा न्यूट्रल ॲटम जाऊन बसतो. म्हणजे हा झिंक आहे, झिंक ऑक्साईड फॉर्म होतो ना. तसाच झिंक ऑक्साईड प्रेझेंट 2 वे ऑफ द डिफेक्ट. म्हणजे एक्स्ट्राचा जो जास्तीचा आहे, जसं आपण त्याला म्हणतो झिंक ऑक्साईड लॅटिक्स 1 न्यूट्रल झिंक आहे ॲटम इज प्रेझेंट ॲट द इंटरस्टिशियल पोझिशन. हा जो दिसतोय तुम्हाला इथे, हा इंटरस्टिशियल पोझिशन म्हणजे एक्स्ट्रा जागेवर जाऊन बसलेला तुम्हाला दिसेल. ठीक आहे, सो व्हेन झिंक ऑक्साईड इज हीटेड इट डिकम्पोज होऊन जातो आणि झिंक 2+ आणि ऑक्सिजनचे 2 आयन म्हणजे हाफ ऑक्सिजन आपण इथे बघू शकतो. जसं आपल्याकडे हाफ O2 रिलीज होतो आणि 2 इलेक्ट्रॉनला हा रिलीज करतो सोबत. म्हणजे द एक्सेस झिंक 2+ आयन आर ट्रॅप्ड इन द इंटरस्टिशियल साईडमध्ये हा राहून बसतो. इन द लॅटिस साईड ऑल्सो इलेक्ट्रॉन डिफ्युजेस इन द क्रिस्टल ऑक्युपाईड इंटरस्टिशियल पोझिशनमध्ये राहून जातात. हे दिसतात तुम्हाला. झिंक+2 तर आहेच, पण हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे पण इथे इंटरस्टिशियल पोझिशनमध्ये जाऊन बसले तुम्हाला दिसतील. ठीक आहे, बाय अनायन व्हॅकन्सीमध्ये कलर ऑफ ऑफ एफ सेंटर्स. ओके, सो दिस टाईप ऑफ डिफेक्ट्स इम्पार्ट दॅट इज कलर ऑफ द कलरलेस क्रिस्टल. म्हणजे कलरलेस क्रिस्टलला कलर देण्यासाठी हे डिफेक्ट्स आहेत त्याचा यूज केला जातो अनायनचा. तुम्ही ते भांडी बघितली असतील, त्या भांड्यांना कलर दिला असायचा, असं पॉट्स असतात ते
पॉट्सवरती रंग दिलेला असतो, वेगवेगळ्या रंगाची भांडी यायची प्रिव्हियसली. ठीक आहे. तसंच हा दॅट इज एफ सेंटर क्रिस्टल म्हटला जातो. त्यांच्यामध्ये कलर देण्याची ती प्रोसेस येऊन जाते. तुम्हाला दिसेल की दॅट इज व्हॉट दिस टाइप ऑफ डिफेक्ट्स इम्पार्ट्स दॅट इज कलर टू द कलरलेस क्रिस्टल. म्हणजे कलरलेस ज्याला कलर नाही अशा क्रिस्टलला कलर देण्याचं काम करायचं. वेगवेगळे रंग द्यायचे, पिंक, ग्रीन, ऑरेंज, ब्ल्यू सारखे वेगवेगळे रंग त्या भांड्यांना त्या म्हणजे त्या सबस्टन्सला दिले जायचे. ओके. NaCl क्रिस्टल इज हिटेड. सोडियम क्लोराईडला हिट केलं जातं. ॲटमॉस्फिअर ऑफ सोडियम वेपर्स थ्रू सोडियम ॲटम्स आर डिपॉझिटेड ऑन द क्रिस्टल डिफेक्ट. क्रिस्टल सरफेसवरती हे सोडियम ॲटम जाऊन बसतात. क्लोरीन आयन डिफ्यूज टू द क्रिस्टल सरफेस. ठीक आहे. क्रिस्टल सरफेसवरती हे क्लोरीन आयन जाऊन बसतात. ठीक आहे. क्रिएटिंग अ वॅकन्सी तयार करतात. म्हणजे काय, एक वॅकन्स प्लेस तयार करून देतील ॲट देअर रेग्युलर साईटवरती. अँड दीज क्लोरीन आयन्स कंबाईन टू Na+ला क्रिएट करतात आणि NaCl सोडियम क्लोराईड आणि एक इलेक्ट्रॉनला रिलीज करतात, जो इथे जाऊन बसलेला तुम्हाला दिसेल मध्ये NaCl मधला. सो दिस आयन वॅकंट साईड, ठीक आहे, ऑक्युपाय बाय द इलेक्ट्रॉन. ही दिसतंय, ही वॅकन्सी जी होती त्याने इलेक्ट्रॉनने ऑक्युपाय करून घेतली. एफ सेंटर्ड ऑर कलर सेंटर म्हटला जातो. म्हणजे सोडियम क्लोराईड शोज द येलो कलर दाखवतो ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ एफ सेंटर. तर एफ सेंटर फॉर्म होताना जो सोडियम क्लोराईड आहे तो कुठला कलर दाखवेल, येलो कलर तुम्हाला दाखवून देईल. ठीक आहे. आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. जर लेक्चर समजलं असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.